इंडस्ट्रीचं ट्रूथ आहे. तुम्ही जसे दिसता तसे रोल तुमच्याकडे येतात. मला असं वाटत नाही की मी 2-3 वर्ष नाही दिसलो तुम्ही संपेन. मला असं नाही वाटत. लपंडाव आणि ठिपक्यांच्या रांगोळीमध्ये जवळपास मी 10 सीरियल सोडल्यात. अत्यंत घाणेरडं केलं होतं मी तेव्हा. मला आज आठवतं. मी मकरंद अनासपुरेंची पूर्ण मिमिक्री केली होती त्याच्यात आणि मला असं वाटलं काय केलंय मी, सगळ्यांना हसवलंय. तर ती वळकटी घेऊन आलो होतो. म्हणजे मला सांगितलं ना रूम सोड, तर मी 15 मिनिटात माझं सगळं सामान घेऊ शकायचं आणि बाईकवर जाऊ शकेन. म्हणजे नाशिकमधलं असं एक मंगल कार्यालय नव्हतं जिथे मी काम केलेलं नाहीये. सगळीकडे लग्न, मुंज हे ते सगळं सगळं करायचं. मी नणपासून सुरुवात केली. आणि पाणी बाणी असंच होतं माझं. या रांगेत उभं राहिलं तर हा उद्या तुझाही अपमान होईल. कमाल दिसतोय. व्हेरी गुड ट्रान्सफॉर्मेशन चेतन. आणि फायनली त्याची गोष्ट. सो कसा आहेस? मी मस्त आहे. काय सुरू आहे? आता नवीन सिरियलचं शूटिंग सुरू झालंय. तर ते सध्या एन्जॉय करतोय. वेगळा रोल आहे आणि मला वेगळं करायचंच होतं काहीतरी. यानंतर अजून वेगळं करायचंच असेल, त्यामुळे मी एन्जॉय करतोय. आणि वेगळं करायचंय कामाबद्दल आपण बोलूया, बट दिस ट्रान्सफॉर्मेशन हे कमालीच आहे. म्हणजे प्रेक्षकांनी ठिपक्यांची रांगोळीमध्ये ज्या प्रकारे शशांकला बघितलं होतं, तू खूप वेगळा दिसतोयस त्यापेक्षा आता, राईट? सो हे ठरवून जाणीवपूर्वक केलेलं बदल आहे? ऑफकोर्स. म्हणजे मला वेळ मिळाला होता सिक्स पॅक आणि या सगळ्या गोष्टी करायला. जिमचं वेळ मला खूप आधीपासून, म्हणजे मी अगदी 2006-07 पासून, म्हणजे 11वी पासून जिमला जायचो. पण तुमचं शूटिंगचं शेड्यूल आणि खाणं वगैरे या गोष्टींमुळे असं खूप ते दिसेल असं काही नसतं. फॅटची मस्त लेअर होती माझ्या शरीरावर. ती म्हटलं वेळ तर काढूया आणि मग सिक्स पॅक केले मी मधल्या काळात. आणि मला ते आवडायला लागलं. तेवढं वजन आणि ते क्विकनेस असतो, पॉवर तेवढीच आहे, वजन पण माझं ॲक्च्युली तेवढंच आहे. लोकांना वाटतं काहीतरी बारीक झालं, पण माझं वजन तेवढंच आहे. फॅट जाऊन मसल मास वाढलंय. तर त्यामुळे ते पण मेंटेन आहे. खूप मेहनत लागते त्यासाठी मेंटेन करायला. एक वेळेस करायला सोपं आहे थोडंसं, ते मेंटेन करायला जरा अवघड आहे. पण आता शूटिंग सुरू झाल्यावर बघू किती मेंटेन होतं. पण यू बिलीव्ह चेतन की आपण स्वतःमध्ये बदल करत राहावे? नो डाऊट अभिनयाच्या बाबतीमध्ये आपण अनुभवानुसार पॉलिश्ड होत असतो, पण आपला आउटर अपिअरन्स सुद्धा आता ऍक्च्युली खूप मॅटर करायला लागला या कॉम्पिटिशन वर्ल्डमध्ये. सो तू बिलीव्ह करतोस या सगळ्यावर की आउटर अपिअरन्स सुद्धा महत्वाचा आहे, त्यात सुद्धा कीप ऑन चेंजिंग हा ॲटिट्यूड असावा? ऑफकोर्स आहे. मी ती गोष्ट खूपच मानतो. म्हणजे फक्त बॉडी बिल्डिंग असं मी नाही म्हणत आहे, पण काय इंडस्ट्रीचं ट्रूथ आहे. तुम्ही जसे दिसता तसे रोल तुमच्याकडे येतात. तुम्ही तसे नसाल तर मग तसे नाही येणार तुमच्याकडे रोल. तुम्ही भले तसे अभिनेते असाल की मी हे करू शकतो ते, पण तुम्ही दिसला नाहीत तसे तर तुम्ही नाही. आणि तुम्हाला तो साचा दरवेळी मोडता पण आला पाहिजे. मी शशांक सारखा दिसत होतो, एका घरातला साधा मुलगा की जो मी पूर्ण चप्पलच वापरली पूर्ण सिरियलवर. एकाच सीन मध्ये फक्त शूज वापरले होते. कॉन्फरन्सचा काहीतरी होता ते. पण म्हटलं नाही, मला ही चप्पलच हवी आहे, कारण की आता मला हा साचा जो आहे माझा हा असाच ठेवायचा. नंतर मी मोडल्यानंतर मी वेगळा दिसलो पाहिजे, त्यासाठी मी काहीतरी राखून ठेवलं पाहिजे. नट म्हणून तुम्ही फार तर 5 रोल फार टोकाचे वेगवेगळे करू शकता, पण नंतर दुसरा, पाचवा, एक करून एक होतो, तिसरा, असं परमिटेशन कॉम्बिनेशन करून तुमचं काय काय करू शकता तुम्ही. तर मला माझे जे पहिले 5 रोल आहेत वेगवेगळे दिसणारे, ते मला सध्या दाखवायचे आहेत. त्यानंतर मग आयुष्यात करता आले तर मी 10 वेगवेगळ्या पद्धतीने करेन, पण शेवटी लिमिटेशन असतात. राईट, अगदी. आणि हा एक्सेप्टन्स खूप महत्वाचा आहे. माहिती, जो तू आता खूप ब्लंटली म्हणालास की 5 रोल महत्वाचे हे येणारच वाटायला. हा एक्सेप्टन्स आहे की बाबा या 5 रोल नंतर मे बी 10 नंतर तुला वन ऑफ द काहीतरी कॅरेक्टर करावं लागेल जसं तू पुढे जाशील. हा एक्सेप्टन्स तू जेव्हापासून सुरुवात केली कामाची तेव्हापासून स्वतःकडे ठेवलायस का तो अनुभवानंतर आलाय? ते नंतर येतं. आधी जो कॉन्फिडन्स असतो, मी 100 गोष्टी वेगवेगळ्या करू शकतो, पण हळूहळू कळतं की एवढं नाही करतात. म्हणजे मोठी लोक तुम्हाला सेम दिसू शकतात. तर नावं नाही घेऊ शकत आपण, पण काही अभिनेते आहेत की जे सगळीकडे वेगळे दिसतात. म्हणजे परेश रावल सगळीकडे वेगळे दिसतात. अंडररेटेड आहेत ते. नसीरुद्दीन शाहचं नाव जास्त मोठं घेतलं जातं, पण नसीरजी पण खूप ठिकाणी मला सारखे वाटतात. बोलण्याची पद्धत, हे अभिनेत माणूस आहे शेवटी, दिसतच तसं. पण परेश रावल सगळीकडे वेगळा दिसतो तो माणूस. मला तसं करायला आवडेल. किंवा दिलीप प्रभावळकर आहेत आपल्याकडे, ते त्यांचं प्रत्येक रोलमध्ये वेगळे दिसतात. हा वेगळाच माणूस आलाय आपल्या. आणि हे सरप्राईज टिकवणं जे आहे ना, ते फार मोठं चॅलेंज आहे मला असं वाटतं. म्हणून मला असं वाटतं मी काम करावं, गायब व्हावं, मग नंतर दुसऱ्या अवतारात यावं, मग ते गायब व्हावं, परत तिसऱ्या अवतारात यावं. म्हणून मला प्रेक्षकांनाही मला बघायला आवडेल कदाचित, जर मी मधला काही चेतन म्हणून दिसलो नाही तर. अगदी.
आणि हे वेगळं करणं किंवा गायब होणं हे आपण बोललो आत्ता क्विकली, पण ना याच्यासाठी एक्सेप्टन्स त्याबरोबर खूप जास्त करेज आणि खूप पेशन्स असावे लागतात. बिकॉज आत्ता ना इतकं कॉम्पिटिशन आहे किंवा इतके प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत, या सगळ्यात स्वतःला फिट इन करणं हे बिलकुल सोपं नाही आहे. आपण तर जवळनं बघतो काय सुरू आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये, राईट? मला सांग की तो जो असतो ना पेशन्स, तो आहे तुझ्याकडे तेवढा की थांबूयात? बिकॉज आफ्टर ठिपक्यांची रांगोळी आत्ता प्रेक्षक तुला लपंडावमध्ये बघतात, मध्ये बराच वेळ गेलाय, राईट? सो हे पेशन्स ठेवता येतात किंवा ते सुटतात कधी कधी? नाही, माझ्यात आहेत पेशन्स, तसे खूप चांगले पेशन्स आहेत माझ्यात. मला कामाची घाई नाही आहे, मला दिसायची घाई नाही आहे. ओके. मला असं वाटत नाही की मी 2-3 वर्ष नाही दिसलो तर मी संपेन, मला असं नाही वाटत. मी 2-3 वर्षानंतर काय करतोय त्यावर मी संपेन की टिकणार आहे ते ठरतं. त्यामुळे मला त्याची काही भीती वाटत नाही. मी इन्स्टाला पण मी 6-6 महिन्यानंतर माझा एखादा फोटो टाकतो हो. किंवा रील्स करत नाही मी किंवा अशा काही गोष्टी. पण मला ती काही इन्सिक्युरिटी नाही आहे. माझ्यात पेशन्स आहे चांगलं काम येण्याचे. आत्ता लपंडाव आणि ठिपक्यांच्या रांगोळीमध्ये जवळपास मी 10 सिरियल सोडल्यात. 10 सिरियल्स? 10 सिरियल, कारण की त्यातल्या 6 शशांक सारखेच रोल होते बऱ्यापैकी. फक्त ज्याच्यात चष्मा नाहीये, यात एक लहान मुलगी आहे तुम्हाला किंवा अशा काही, आणि चांगल्या चांगल्या चॅनलवरच्या त्या सिरियल होत्या. पण म्हटलं हेच जर का मी आत्ता केलं तर लोकांना असं वाटेल की नाही हा सेम सेम करतो. मग ते वाटू नये म्हणून मग मी वेगळ्यासाठी थांबलो होतो आणि ते आता मला वेगळं मिळालं पण आहे. प्रोमो मधला ते जे कॅरेक्टर आणि सिरियल मधलं त्यात फरक आहे. त्यामुळे प्रोमो तू जर बघितला असशील तर पाहिला मी. तो वेगळा आहे आणि कॅरेक्टर वेगळं आहे. हम्म. तर मला ते आवडेल. पण चेतन मला सांग, नाही म्हणणं कठीण नसतं? असतं ना, ऑफकोर्स. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा आहे. पैसा. आणि मला दिसण्याची काही हे नाहीये, पण पैसा सगळ्यात महत्वाचा आहे. ऍक्च्युली माझे खर्च तसे कमी होते इतके दिवस मी काटकसरी आहे. मी कधीच उधळपट्टी करत उधळपट्टी नाही, नाही माझ्या करत. सगळ्या जवळच्या मित्रांना माहिती आहे. पण आता घर घेतलं किंवा ह्या त्या गोष्टींमुळे जर असं मला आर्थिक गोष्टी जाणवल्या की नाही बॉस, पैसा फार महत्वाचा आहे आयुष्यात, फार महत्वाचा आहे. पण एवढा नक्कीच मी ठेवतो जवळ की इतके महिने मी नाही काम केलं तरी माझे EMI सगळे सुटू शकतील. माझं जो महिन्याचा खर्च आहे तो सगळा सुटू शकेल, एवढं मी एक बफर ठेवतो माझ्याकडे. आणि त्याच्यानंतरही थोडे असतात, मग म्युच्युअल असो किंवा काय काय असो. आत्ताची जी पिढी आहे कलाकारांची, त्यांचे सेव्हिंग चांगले असतात म्युच्युअल मध्ये किंवा इन्व्हेस्टमेंट मध्ये, त्यांना चांगलं नॉलेज असतं असं मी म्हणेन. आणि शेअर वगैरे किंवा काय असं होल्ड करून ठेवतो मी. माझा लग्नाचा खर्च पण काही शेअर विकून केला होता तेव्हा. काय सांगतोस? मी घेतलेच त्यासाठी होते की ते मी एवढे घेऊन ठेवेन आणि एका पॉइंट नंतर ते विकेन. So ती एक गंमत आहे. पण आर्थिक ताण पडतो एका पॉइंट नंतर. आणि ना पैसा जर मे बी आपण दुसरा जरी ठेवला ना, तरी जेव्हा आपल्याला मोठे प्रोडक्शन हाऊसेस किंवा मोठे चॅनल्स कामासाठी विचारतात आणि आपण त्यांना नाही म्हणतो, तेव्हा मनात ना कुठेतरी असं असतं की बाबा आपण ह्यांना आता नाही म्हणतोय, कदाचित ते उद्या विचारणार नाहीत आपल्याला. सो तुझ्या मनात किंवा एका नटाच्या मनामध्ये हे असं डुअल मनस्थिती काहीतरी होते की परत विचारतील का आपण आता नाही म्हटलं तर, आणि तेव्हा येतो तो कॉन्फिडन्स की नाही येणार काम चांगलं? आता नाही वाटत मला भीती. मी नाही म्हणू शकतो आणि नाही म्हणताना मी नम्रपणेच नाही म्हणतो. गैरसमज करून घेऊ नका, पण मला हे आता नाही वाटत आहे. मोस्टली नट काय करतात, खोटं काहीतरी सांगतात. मी पण बरेचदा खोटं सांगतो, कारण की अवेलेबिलिटीच नाही आता. नेमकं मला आवडलं असतं पण नेमकं मी इथे नाही. कारण काय ना, तुमच्याकडे जो माणूस येतो ना, यात खूपदा मी असं बघितलं की त्याचा फायदा 60-70% असतो तुमच्या सुरुवातीच्या काळात तरी. त्याची गरज भागवण्याकरता तुमचा उपयोग होत असतो. मग तुमचा उपयोग त्याला करून द्यायचा की नाही, तुम्हाला जे योग्य त्यासाठी तुम्हाला थांबायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. मग नाही म्हणायचं. नाही म्हणालो नाही तर तुम्ही काही करत सुटाल. एक्झॅक्टली. असं थोडी. तुमचं पण करिअर तो एक काहीतरी विचार केला असेल ना, 10, 20, 30, 40 वर्ष तुम्हाला काम करायचं आहे, तर नाही म्हणणं हे करिअरमध्ये फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. ते नाही जमलं ना तर मग तुम्ही सगळीकडे दिसाल, मग हा हेच करतो, मग ह्याला ह्याच्यासाठी बोलून घ्या. एक्झॅक्टली. मग ह्याला असं 1-2 दिवसाच्या कामांपर्यंत पण मग नंतर येऊ शकतो माणूस. आणि ओव्हर एक्सपोज्ड हा शब्द तर बनलाच आहे इमिडिएटली की ओव्हर एक्सपोज्ड आहे बाबा हा. म्हणून पण तू जरा सोशल मीडियावर कमी असतोस किंवा थांबतोस का प्रत्येक प्रोजेक्ट नंतर? ऍक्च्युली माझ्यात ते नाही पण आहे. ओके. म्हणजे रील करण्याचं धैर्य किंवा भयंकर टॅलेंट नाहीये. ते म्हणजे जे करतात त्यांच्याबद्दल काही माझं म्हणणं नाहीये. गाणं कधी आलंय पण आयुष्यात? कारण तुला कार्यक्रमामध्ये सुद्धा बघितलं होतं गाताना, तुझ्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओजचा तू आता उल्लेख केलास. खूप कौतुक करतात प्रेक्षक तुझ्या आवाजाचं. सो मला सांग, गाणं कधी घडलंय? नाही, ऍक्च्युली घडलंच नाहीये ते अजून.
आमच्याकडे ना रेडिओ खूप लहानपणापासून चालायचा ओके. आणि अजूनही तो चालतो. म्हणजे सकाळी 6ला रेडिओ सुरू होतो, 10-11 वाजता आकाशवाणी केंद्र बंद व्हायचं नाशिकचं आणि नंतर संध्याकाळी पण. आणि माझे वडील दिवसभर रेडिओ ऐकण्यात ओके. हे असायचे. त्यामुळे ते माझा कान तयार झाला असं मी म्हणेन, पण गळा काही तयार झाला नाही. आणि नट म्हणून एक थोडंसं बेसिक बीट सेन्स किंवा हे असायला, ताल लय तुम्ही त्यात पाहिजे. तुमचं बोलणं सुद्धा थोडंसं लयीत असलं पाहिजे. म्हणजे अगदी सूर लावून बोलणं नाही म्हणत आहे मी, पण एक बीट असतो Yeah. बोलण्याचा, पण टायमिंग घेण्याचा Correct, ह्याचा. correct. त्याच्यामुळे ते म्युझिक तसं आहे माझ्याकडे. आणि मग गातो म्हणजे काय, आंधळ्यात ती लंगडी काय शहाणी, हा, त्या वासरात पद्धतीने लंगडी, हा, हा. वासरात लंगडी काय शहाणी, तसं पद्धतीनं मी गातो. पण गाताना मी तेच सांगतो, ह्यात चुका खूप असतील, कारण ते गायक लोकांना कळतील ह्यातल्या चुका. नटांना काय एन्जॉय करायचं म्हणून गातो. ओके, असं आहे. तर शिकला नाहीयेस तू शिकलो गाणं? नाही, शिकलो. ओके, मी या कन्सन्ट्रेशन मध्ये होती की तू शिकलायस कधीतरी आधी. पण मला आवडेल शिकायला, मला खरंच आवडेल शिकायला. पण असा एखादा मित्र असेल जो गाणं शिकवायला मला असं तयार असेल, आणि आता त्या क्लासमध्ये जाऊन बसणं आणि ते कदाचित जमेल नाही जमेल मला माहित नाही, पण मला शिकायला आवडेल, नक्की शिकायला आवडेल. ओके, सो आता जरा काही वर्ष मागे जाऊन विचारते. सगळ्यांना माहिती आहे चेतन नाशिकचा आहे. सो नाशिक मधले म्हणजे अभिनेता होण्याआधीचे तुझे नाशिक मधले दिवस कसे होते चेतन? छान होते, खूप छान होते. माझं बालपण तर खूपच समृद्ध गेलं होतं, Okay. खूपच समृद्ध. समृद्ध म्हणजे फक्त पैशानी वगैरे असं मी नाही म्हणत आहे. पण मी बालवाडीत असताना आम्ही शिंदेपळसे तिकडे राहत होतो. म्हणजे नाशिकमधलाच ग्रामीण भाग येतो थोडासा, आणि वडिलांची बदली तिकडे होती. तर आमच्या कौलारू घर होतं, आजूबाजूला शेती, खूप शेती होती, द्राक्षाच्या बागा होत्या, कांद्यांचे असे रचलेले असे हे होते. मी त्या कांद्यांमध्ये खेळायचो. काकडीचे शेतच शेत होते, वाटेल तेवढी काकडी तोडायची, घरी आणायची, धुवायची, खायची. आणि त्याचे घरमालक होते आमचे, त्यांची ती शेती होती आणि आम्ही भाड्याच्या घरात तिथे राहायचो. तर इतकं असं खाणं पिणं सगळं इतकं प्युअर आणि ते असं सगळं छान होतं. नंतर मग नाशिक रोडला आम्ही आलो आणि तिकडे आजूबाजूला मित्रमंडळी माझं खूप होते गल्लीत. मी दिवसभर क्रिकेट खेळणं, असे गेम्स आहेत की ज्याला नावं पण नाहीत खरं तर. म्हणजे चिखलात गज असतो ना, गज आपला असा, तो गज खुपसायचा. आता हा काय गेम आहे का, पण होतो. टायर खूप खेळायचो. तो भुंग्याला दोरा बांधून उडवायचो. हो, म्हणजे काहीही केलेलं आहे. पतंग खूप उडवायचो. खूप समृद्ध बालपण गेलं माझं त्यात. नंतर मग शाळा, कॉलेज सगळं नाशिकमध्ये, सगळं नाशिकमध्ये. ओके, आई वडील कुठल्या फील्डमध्ये होते? बाबा ते जिल्हा परिषदेत होते, आरोग्य विभागात. माझ्या वडिलांनी त्याच्या आधी तर खूपच काय काय कामं केले. माझ्या जन्मानंतर खरं तर त्यांना ती नोकरी मिळाली. ओके, त्याच्या आधी ते सायकल पंक्चर पासनं, तर म्हणजे त्यांच्या कॉलेजच्या काळात त्यांचे वडील ते लहान असतानाच वारले, त्यामुळे घरची परिस्थिती पण खूप काय त्यांची चांगली नव्हती. त्यांनी खूप कामं केलेत, गणपती विकण्यापासनं तर सायकलचं, जसं मी तुला म्हणालो, आमच्या इथे सातपूरमध्ये अनेक कंपन्यांमध्ये ते काम करायचे. असं त्यांनी बरीच कामं केली आहेत. आणि आई घरी असते. अगदी. पण कोणाचं हे बॅकग्राऊंड काहीच नाहीये या क्षेत्राची, जिथे तू आता 7 काम पिढ्यांमध्ये एक्झॅक्टली कोणीच नाही. पण मग तुला असं काय वाटलं की आपण बाबा मुंबईत यावं, एक वेगळं आपलं आयुष्य सुरू करावं आणि ऍक्टिंग करावी? टीव्हीमुळे म्हणजे मोगली लागायचं ओहो, तेव्हा मी अगदीच 6 वर्षांचा वगैरे असेल, पण त्या टीव्हीच्या स्क्रीन मधनं मध्ये कोणी चालत येताना मला आवडायचं नाही. स्क्रीन म्हणजे माझी आजी पण बिचारी वाकून जायची तेवढा पोर्शन, पण मला टीव्हीची भयंकर आवड होती. म्हणजे कायम मी बघायचो. त्यानंतर मग लक्ष्या मामा, अशोक मामांचे फिल्म्स शनिवार रविवार येणार, ती पर्वणी असायची. मी सकाळी 6 पासनं पण टीव्ही लावून शनिवार रविवारी एकदा 6 वाजता पण फिल्म लागायची, तर मी ती 6ची फिल्म पण बघायचो. 4 वाजताची, 3 वाजताची, अशा त्या शनिवार रविवारची वाट बघायचो मी. आणि सिरियल पण सगळ्या बघायचो मी. म्हणजे शांती सिरियल होती एक, त्याच्यानंतर आपली ती बेदीची सिरियल कुठली होती ग, शांतीच माझ्या मते, मंदिरा बेदीची सिरियल शांती, युग बदला बदला हिंदुस्तान. म्हणजे तू नाव घे, मी ती सिरियलची मला स्टोरी सगळी पाठ असायची. आणि 6वी-7वीला मी असेन. मला एकदा अजून आठवतं, असे सगळेजण बसले होते आणि आमच्या काकू मधूनच आल्या, म्हणे सिरियल मध्ये काय झालं म्हणे, याचं पुढचं काही कळलं नाही म्हणे मला, त्यांनी बघितलं नव्हतं आधीचं. तर मी असं म्हणालो होतं की ती त्याच्यावर प्यार करते, पण तो काय प्यार करत नाही तिचं. आणि सगळ्यांना असं झालं की हा 6-7 वर्ष हा काय प्यार बीर काय बोलतोय. ती हिंदी सिरियल होती तशी.
तर ते वेड तेव्हापासून होतं टीव्हीचं. आणि मग 8वी-9वीला मला असं वाटायला लागलं की नाही यार, मी एंटरटेन करू शकतो, ऍक्टिंग करू शकतो पेक्षा ना माझ्या गप्पा गोष्टी आणि मित्रांमध्ये मी असं सेंटरला असायचो, बाकीचे सगळे ऐकायचे. आणि मला हे नंतर लक्षात यायला लागलं की मी मनोरंजन करू शकतो ह्यांचं. आणि मग हळूहळू शाळेतलं नाटक वगैरे तेव्हा माझी डेअरिंग नव्हती, पण मी नाटकाच्या प्रॅक्टिसला वगैरे जाऊन बघायचो. शाळेत बस असताना, हा. हा. पण माझी डेअरिंग नव्हती तेवढं. स्टेज फिअर खूप होतं माझं. म्हणजे मला आठवतं, तुमचा वाढदिवस असल्यानंतर तुम्हाला एक कार्ड दिलं जायचं, तुम्हाला स्टेजवर बोलवलं जायचं आणि तुमचं सगळ्या शाळेसमोर अभिनंदन, हॅपी बर्थडे. मी त्या दिवसापासून कधी त्या वाढदिवसाला शाळेत गेलोच नाही, जायचोच नाही. कारण की मला एवढ्या लोकांसमोर कसं जायचं, एवढी भीती होती मला. आणि मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग नाटक आणि हे ते जरा सुरू झालं माझं. म्हटलं डेअरिंग करू आणि कॉलेजच्या नाटकाच्या इथे भाग घेऊ. छोटं कॅरेक्टर होतं माझं एक, पण मला आवडलं ते काम करून आणि ते सगळं सॅटिस्फॅक्शन मिळालं मला. आणि त्या नाटकाच्या आधीचा किस्सा असा की दी जिनियस नाशिक म्हणून आमची नाट्यसंस्था आहे, तर त्या नाट्यसंस्थेत माझा एक मित्र मला घेऊन गेला. तुला इच्छा आहे, आवड आहे, तर मग आपण जाऊ. तो पण एकांकिकांमध्ये काम करायचा. मग गेलो तर चिन्मय उदगीरकर होता, मृणाल दुसानीस होती आणि आमचे प्रवीण काळोखे सर आणि बाकी बरीच अशी गँग होती. ती संस्था अशी होती नाशिकमधली की त्याच्या आधी त्यांनी मटा सन्मान, झी वगैरे असं चांगलं चांगलं मिळवलेलं होतं आणि एक दर्जेदार होतं. आणि त्यांच्यात मग मी गेलो आणि म्हटलं की अरे यार, हे भारी लोक काहीतरी करतायत चांगलं. मला अजूनही आठवत, मी स्टेजवर जे पहिल्यांदा उभं राहिलो होतो ना, की आता काहीतरी करू शकतो का मी. तर इम्प्रोव्हायझेशन असतात, जे कोण नवीन आलंय जरा करा. तर त्यात मृणाल होती, चिन्मय होता, मी होतो आणि त्यात पहिल्यांदा मी स्टेजवर काहीतरी केलं जे फक्त आपल्याला मनातल्या मनात वाटतं ना मी करू शकतो, तर तेव्हा केलं. अत्यंत घाणेरडं केलं होतं मी तेव्हा. मला आज आठवतं, मी मकरंद अनासपुरेंची पूर्ण मिमिक्री केली होती त्याच्यात. आणि मला असं वाटलं काय केलंय मी, सगळ्यांना हसवलंय. आमचे काळोखे सर मला बोलले की बोलणं म्हणजेच अभिनय असतो असं काही नाही म्हणे, पण असं केलं त्यांनी मला. आणि तो धडा मी अजून विसरलो नाहीये. आपलं वाटतं ना बोलणं म्हणजेच काहीतरी करणं आहे, तर ऐकणं पण असतं, काहीतरी बघणं पण असतं. हे नंतर पुढे जाऊन मला कळलं त्याचं. पण मग तिथून पुढे मग मुंबईत येणं आणि हा सगळा प्रवास सुरू झाला. पण ते सोपं नाहीये इथे येऊन आपलं अस्तित्व निर्माण करणं, कारण अनेक जण ना शिकून येतात, त्याच्यामुळे काही ना काहीतरी कॉन्टॅक्ट असतात किंवा माहिती असतं बाबा रस्ता काय. राईट? तुझ्या बाबतीमध्ये काय घडलं? मी शिकून आलो होतो. मी नाट्यशास्त्र कम्प्लीट करून आलो पूर्ण नाशिकमध्ये. नाशिकमध्ये. ओके. आणि दी जिनियस नाशिकमध्ये मी 2008 पासून 2015 पर्यंत होतो. अच्छा, म्हणजे अगदी वाणी वाणी शुद्धीकरणापासून मी 2 अंकी नाटकात लीड रोल करण्यापर्यंत मी करत होतो. ॲट द सेम टाइम मी काही एकांकिका डिरेक्ट पण केल्या होत्या. त्याच्यानंतर मी इम्प्रोव्हायझेशन डिरेक्ट करायचो, मी सेट करायचो. त्यामुळे मी शिकलो होतो. आणि की मला ना स्ट्रगल काय असतो, तुम्हाला काम येणं हा तुमचा स्ट्रगल असतो, काम मिळणं हा स्ट्रगल नसतो, हे मला पहिल्यापासून माहित होतं. आणि मुंबईत येऊन स्ट्रगल करायचं नव्हतं मला. आणि म्हणूनच 3 महिन्यातच माझ्याकडे काम होतं मुंबईत आल्या. मी डिसेंबर 2015ला आलो होतो, म्हणजे आता ऍक्च्युली 10 वर्ष होतील ह्या डिसेंबर मध्ये. आणि मार्च मध्ये माझ्याकडे सिरियल होती, पहिली सिरियल होती. लीड नव्हतो ऑफकोर्स त्यात, पण महत्वाचं कॅरेक्टर मी प्ले करायचो. ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर त्यांचा मुलगा होतो. सायली होती देवधर हिरोईन त्याची. लेक माझी लाडकी नावाची सिरियल होती. ती मला कंटिन्युअस रोल आणि मी रोज दिसणं आणि ते सगळं तेव्हा झालं होतं. पण त्याच्या आधी मी तयारी खूप वर्ष करत होतो. माझी याची हिंमतच होत नव्हती मुंबईत करता. मला ढकललं संस्थेतल्या काही लोकांनी, सिनियर लोकांनी. म्हटलं मी अजून तयार नाही. म्हणजे तू काय नसीर होऊन मग जाणार आहेस का, तू जाशील हळूहळू तयार होशील. मग आलो, मग हळूहळू कळलं. ऍक्च्युली इकडे ना, म्हणजे जसं तू म्हणालास की काम मिळतं, तुमच्याकडे जर टॅलेंट असेल तर 100% मिळतं. पण ना मुंबईमध्ये बेसिक सर्व्हायवलचाच मुद्दा आहे. एकतर स्पीड आहे खूप मुंबईला, त्याच्यानंतर तुमचा अपिअरन्स आला, तुमचं वागणं बोलणं आलं, या घड्याळाच्या काट्यावर पळतात लोक, ते जुळवून आलं. नाशिक बद्दल म्हणायचं नो डाऊट ती सिटी आहे, बट राहणीमान जरा वेगळं आहे, संथ एकदम म्हणजे निवांत आहे. तर इकडे मॅचअप झालं लगेच तुझं मुंबईमध्ये? नाही, लगेच नाही. तो आमच्याकडे स्पीडच वेगळा आहे. म्हणजे आमच्याकडे दुकानदाराकडे तुम्ही काही घ्यायला गेला ना, तर तो खुर्चीतन उठायलाच एवढा वेळ लागेल त्याला. का गिराईक काय येतात आमच्याकडे, असं त्याचा एक हे असतो, सूर असतो. एवढं सगळं निवांत आहे. आता जरासं वर्दळ आणि ट्रॅफिक व्हायला लागलंय नाशिकमध्ये, हे नव्यानंच ऐकतोय मी आता.
पण मुंबईत आलो आणि पहिले तेच धक्के की आपल्या इथे कोणीच नाही. आमचं एकही नातेवाईक मुंबईत कोणीच नाही? कोणीच नाही. ओके. कल्याणपर्यंत नव्हते आमचे हा. नातेवाईक. कोणी संबंधच नाही. पुण्यात आहेत काही, नाशिकमध्ये तर सगळेच आहेत, पण मुंबईत आमचं कोणीच नाही. मी मुंबईत येणारा पहिलाच होतो तसा. आणि गोरेगावला एक खोली होती जिथे 4 जण मिळून आम्ही म्हणजे मी काही स्ट्रगलच्या गप्पा नाही सांगत, हे हा. सगळ्यांनाच करायला हे लागतं. करावंच हो, लागतं हो, इकडे, कारण इथे हा. राहणं खूप महाग आहे महाग मुंबईमध्ये. आहे. तेव्हा 12,000 रुपये भाडं होतं, हा, ज्यात त्या 4 जण. चौघांमध्ये. हा, हा. तर ते काहीतरी यायचं तेवढं. तर मग ती गोरेगाव वनराईची खोली नाही, 2 उड्या मारल्या ना तुम्ही मोठ्या, ती रूम संपली. संपणार. हा. आणि मी नाशिक मधून आल्यानंतर मला असं ही एवढंच आहे फक्त, त्यातच ते टॉयलेट बाथरूम आणि हे ते, हा. आणि 3 जण असे एका बाजूला झोपायचे. आणि मी म्हटलं मला ना सेपरेट, ऍटलिस्ट त्यातल्या त्या सेपरेट काही, इकडे एक कपाट होतं हा. आणि इकडे किचनचं हे होतं, त्याला ट्रॉली वगैरे काही नव्हतं, ते मोकळंच असं सगळे, खाली कांदे बटाटे हा, असं हा. काहीतरी भरलेलं. आणि त्या सापटीत तेवढं मी झोपायचो. ओहो. माझी एक ओळखटी होती, हा. मला अजूनही आठवतं, मी बाईकवरच आलो होतो. नाशिकवरून इथे? हा, ओके. मी बाईकवरूनच यायचं आहे, कारण मला रेल्वे वगैरे नकोच. Nice. आपली आपली बाईक. आणि नाशिक पुण्यात जे राहतात त्यांना स्वतःची बाईक काढायची आणि जायचं. रिक्षा, बस, ट्रेन काहीच नको. काहीच नाही. थोडंफार केलं पण मी लोकलचं, पण एवढं नाही. तर ती ओळखटी घेऊन आलो होतो. म्हणजे मला सांगितलं ना रूम सोड, तर मी 15 मिनिटात माझं सगळं सामान घेऊ शकायचं सांगतोस? आणि बाईकवर जाऊ शकेन, हा. एवढंच सामान होतं माझं. हा. मग त्यात मी झोपायचो. त्याच्यानंतर मग मी इकडे राहायला गेलो. एक जण होता, असाच एक उत्तर भारतीय होता कोणीतरी. मी ऑनलाईन बघितलं तिथे रूम आहे वगैरे अवेलेबल. मी त्याच्याकडे गेलो, त्या मालवणीमध्ये राहिलो. महिनाभरच राहिलो असेल मी. इतकं गलिच्छ ती खोली होती, बाप 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 बाप. म्हणजे माझ्याकडे काही स्वतःचं नव्हतंही, त्यामुळे ऑप्शनही नव्हता. बरोबर. ते टॉयलेट बाथरूम अत्यंत घाणेरडे. आणि त्या गादीवर अशी एक थाप मारली तर धूळ उडेल एवढी एवढी ती गादी अशी होती. आणि तो ना सिगरेट प्यायचा त्या खोलीत, सगळा सिगरेट. आणि मला सिगरेट, दारू असं वास सहनच नाही होत. म्हटलं माझं असं, पण याला मी करू काय आता, मला राहायचं काय. आणि तो 4-4 वाजेपर्यंत झोपायचा नाही. अच्छा. तर म्हटलं तुमको ऍक्टर बनना है ना, तुम सोते क्यों नाही 4-4 बजे तक. तो बोला नाही, शाहरुख भी नाही सोता. म्हटलं याला तो दिवसभर काम पण करतो, तू दिवसभर पण करत नाही, तू 4लाही झोपतोय, तू मलाही झोपू देत नाही. तर हे होतं शाहरुख बी. हो, शाहरुख भी रात को जगता है. म्हटलं आहे, तो दिवसा काम पण करतोय, तू रात्री तरी जागतोय, तू काहीच करत नाहीये. तो बहुतेक अजूनही काही करत नाहीये, कारण की ते बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तशी गंमत आहे. ते मला त्याच्या रूम मध्ये दिसले होते त्या. ओके. तर असं तिथे राहिलो काही दिवस. त्यानंतर नायगावला माझ्या एका मित्राने फ्लॅट घेतला होता. बाईकवरून नायगाव ते मड मी बाईकवर माझा रोज यायचो जायचो. लेक माझ्या लाडकीसाठी. हा, लेक माझी लाडकीच्या वेळेस. त्याच्यानंतर लेक माझी चालू असतानाच फुलपाखरू पण सुरू झाली होती माझी. मग आम्ही कांदिवलीत एक रूम घेतली होती. अभिषेक राहळकर पण होता तिथे, तो, मी, अजून 2-3 जण होतो. मग मी भात वगैरे करायचो. अभ्या तेव्हा चिकन खायचा नाही, मी चिकन खायचो. मग पीसेस काढून घ्यायचो मी, तो भात खायचा, त्याला तो चालायचा. आता माहित नाही खातो की नाही. पण तिथे मग राहिलो. मग ती शेवटची बहुतेक रूम होती. मग आम्ही एकत्र राहायचो. तुला सक्सेस उशिराने मिळालं का लवकर मिळालं? मी ऍक्च्युली फार असं सक्सेस मला ह्या वयात मिळायला पाहिजे असं काही ठरवूनच आलो. मी आलोच खूप उशिरा. मी 2015 पर्यंत प्रोफेशनल फोटोग्राफी करत होतो नाशिकमध्ये. त्याच्या आधी WNS मध्ये मी जॉब करत होतो. असं मी कामं करत होतो. आणि मुंबईत आल्यानंतर माझं कोणी नव्हतं, त्यामुळे मला तेवढा वेळ लागणारच होता हे सगळं करायला. आणि प्रत्येकाची जी स्टार्टिंग लाईन आहे ना रनिंग रेसची, ती एकाच ठिकाणी सगळे नसतात. तुम्ही मुंबईत आलात म्हणजे तिथून सुरू होत असं नाही. काही जण ऑलरेडी पुढे असतात. घरनं फार व्यवस्थित सपोर्ट असतो. माझा होताच घरनं सपोर्ट, असं नाही. पण एक वेगळा फ्लॅट घेऊन राहा, लीड शिवाय दुसरं काम करू नकोस असं सांगणारे पण असतात घरातले. ते घेऊन जातात तुम्हाला इकडे तिकडे त्यांच्याकडे. त्यामुळे प्रत्येकाची जी स्टार्टिंग लाईन ती फार वेगळी असते. आणि स्पेशली जे मुंबई बाहेरून जी मुलं येतात ना, ती त्यांची खूप अलीकडे असते. मग त्यांनी सुरू झाली, मग तुम्ही इथे पोहोचाल तोवर ते इथे हळूहळू येतील. आणि लवकर उशिरा असं काही नाही. समजा तुम्ही 60 वर्षाचं एखाद्याचं करिअर आहे, तर त्याला 35-40 नंतर जर का यश मिळालं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण एखाद्याचं 30 वर्षांपर्यंतच करिअर आहे आणि त्याला 25 मध्ये खूप मोठं सक्सेस मिळालं, 30ला संपलं तर त्यालाही काय अर्थ नाहीये. त्यामुळे त्या व्याख्या, मला असं वाटतं की व्यक्तिपरत्वे बदलत जातात यशाच्या. आणि यश बीश हे सगळं असं मला ना फार ते आभासी वाटतं. म्हणजे कसं माहितीये का, आपण धुक्यात असताना आपल्याला वाटतं आपण धुक्यात आहोत.
म्हणजे आपल्याला वाटत नाही आपण धोक्यात आहोत. आपल्या मागच्या लोकांना वाटतं की हा माणूस धोक्यात आहे, पुढच्याला वाटतं हा धोक्यात आहे, पण आपल्या आजूबाजूला सगळं क्लिअर दिसत Clear असतं. असतं, हो. यशाचं पण तसंच असतं मला असं वाटतं. आता मला काही लोक अरे तू यशस्वी आहेस मोठं, मला माझं काही यशस्वीच नाहीये. मी आजूबाजूला माझं सगळं क्लिअर दिसतंय. माझं अजून EMI जायचंय, मला अजून हे काम करायचंय, मला अजून त्या लोकांबरोबर काम करायचं, मला अजून, तर मी सक्सेसफुल नाही असं मला वाटतं. काही लोकांना वाटतं. कदाचित मी पुढे गेल्यानंतर मला कळेल की नाही कदाचित तेच सक्सेस होतं आपलं. कदाचित वाटेल की नाही ते तर काहीच नव्हतं, खरं तर अजून पुढे आहे. पुढे आहे. ते सगळं आभासी नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे ऍक्च्युली ऍक्च्युली, है ना? एक प्रोजेक्ट तुमचं सक्सेस ठरवत पण नाही आणि एक पडलं तर तुम्ही अयशस्वी असं पण नाही. असं नसतं. करेक्ट. असं पण नाही. तू आता उल्लेख केलास नोकरीचा आणि फोटोग्राफीचा. खरं तर एक काहीतरी पर्टिक्युलर फिक्स्ड इन्कम आपल्या हातात येते जेव्हा आपण नोकरी करत असतो, आपलं काम करत असतो, आणि ते बाजूला ठेवून इकडे अशा इंडस्ट्रीमध्ये यायचं की जी खूप अनस्टेबल आहे. इकडे रोज आपला एक वेगळं गणित आहे कामाचं, आणि जेव्हा आई वडील की अख्खी 7 पिढ्यांमध्ये कोणीच या फील्डमध्ये नाहीये, त्यांना कन्व्हिन्स करून इकडे येणं म्हणजे त्यांचा पाठिंबा घेऊन हे हे सोपं, म्हणजे हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल असतं अनेकदा. त्यांनी तुला इमिडिएट सपोर्ट केला, किंवा असं असतं ना की आपला मुलगा योग्य वेळेत सेटल व्हावा, यात काही चुकीचं नाही आईबाबांचा हा विचार असणं, राईट? त्यांचा काय से होता जेव्हा तू म्हणालास की नाही मी मुंबईत जाऊन ऍक्टिंग करणार, आता जरा नोकरी हे फोटोग्राफी बाजूला राहू दे? मी FY ला असताना नाटकात कामं करायला सुरुवात केली होती, त्यामुळे मी त्यांना अधूनमधून दाखवायचो की मी असं काय असं करतोस करतोय तू? वगैरे. हां. त्यानंतर माझं BCom झाल्यानंतर मी WNS नावाच्या ठिकाणी एक कंपनी आहे नाशिकमध्ये, तिथे मी जॉब केला. त्या डे नाईट शिफ्ट वगैरे असं सगळं चालायचं. पण तेव्हा मी ना एक कॅमेरा पण घेतला होता, असा 20-21 हजाराचा काहीतरी, आणि मला फोटोग्राफीचा छंद होता. आणि वडिलांना म्हणालो मी यातनं व्यवसाय पण करेन मी, आणि मी तसं केलं सुद्धा. मी 300 रुपयाची पहिली ऑर्डर केली होती लग्नाची. म्हणजे नाशिक मधलं असं एक मंगल कार्यालय नव्हतं जिथे मी काम केलेलं क्या बात. नाहीये. सगळीकडे वा. लग्न मुंज हे ते सगळं करायचं मी. आणि ते झाल्यानंतर माझा कॅमेरा थोडा आउटडेटेड झाला, तो नवीन घ्यायचा होता, मला घरून पैसे घ्यायचे नव्हते. मग मी त्या WNS ला नोकरीला लागलो. 7,500 रुपये पगार होता महिन्याचा तिथे, 200 रुपये पर डे असा काहीतरी तो हिशोब होता. 10 महिने मी नोकरी केली असेल ती, आणि नंतर माझ्या कॅमेरा पुरते पैसे जमले, मग मी नोकरी राजीनामा वगैरे असा दिला, आणि नोटीस पिरियडवर असताना मजा केली आरामात वगैरे. बरं तिथे मी मिमिक्री वगैरे करायचो, मी त्यासाठी फेमस होतो त्या ऑफिसमध्ये. मग ते सिनियर लोक ते मला ऍक्टर म्हणून ओळखायचं तसं की अरे तू वो मिमिक्री करताय ना वो चेतन वगैरे, तर त्यांच्यासाठी मी असा ऍक्टर म्हणून होता. आणि मला असं वाटायचं की मी हे करतोय काय, आणि माझ्या नाटकाच्या प्रॅक्टिस वगैरे पण चालायच्या. संध्याकाळी कधी हे जॉब नसला की मी नाटकाच्या तालमींना वगैरे जायचो, आणि ते वातावरण खूपच कमाल असायचं, तिकडे रमण्यासारखंच असायचं सगळं काही. मग मी मोठा कॅमेरा घेतला, त्यात पण बरीच वर्ष मी काम केलं, आणि 2015ला मी शेवटची ऑर्डर केली होती, ती 1 लाख रुपयांची होती. काय सांगतोस? म्हणजे मी पिकला गुड होतो. अमाऊंट यार. आणि ज्या लोकांकडे मी शिकायला होतो ना, त्या लोकांना मी ते काम दिलं होतं. म्हणजे मोठी टीम माझ्या टीम मध्ये ते पण होते. 1 लाखाची ऑर्डर केली होती मी, आणि त्या रात्री माझं असं झालं की हे आवडत चाललंय मला, आणि हे धोकादायक आहे. जर का मला ऍक्टर बनायचं आहे, आणि जर का मी ह्यात रुळलो रमलो तर मला ते नाही करता आणि येणार. पैसे पण येत आहेत ना, काम केल्याचे व्यवस्थित येत आहेत. त्याचा मग तुम्हाला सवय लागते ना, तो एक प्रकारचा ती उतरावर गाडी लागली होती माझी. मला 1 लाख वगैरे येतोय म्हणजे खूप मोठी गोष्ट होती 2015च्या तुलनेत. गुड अमाऊंट 1 लाख आता पण यार. हो, तर म्हणजे त्या बाकीच्या लोकांना वाटली वगैरे पण मी ती अमाऊंट काही एडिटिंगला असं, पण मी काम तेवढं मोठं घेतलं होतं. आणि मी विचार केला, म्हटलं 40शीत जर का मी हेच करत राहिलो तर मला आयुष्यात खूप मोठा पश्चाताप होईल. पण 40शीत मी ऍक्टर राहिलो आणि मी छंद म्हणून फोटोग्राफी करत राहिलो तर त्याच्यापेक्षा उत्तम काही नाही. करेक्ट. मग मी सोडली फोटोग्राफी. मला येणारे जे फोन होते ना, तो ऑर्डर आहे तुमचं हे ते, मी ते फिरवून दिले, दुसऱ्यांना कामं वाटले, आणि मी सांगितलं मी आता मुंबईत चाललोय. तोवर माझ्या नाटकांच्या जाहिराती पेपरला, बातम्या वगैरे असं सगळं येत होतं. त्यामुळे घरच्यांना असं काही एक का रात्रीत असं काही झालं नव्हतं ते. आणि ते नाटक बघायला पण यायचे लोक, पण त्यांना सांगायचे हा तुमचा मुलगा मस्त आहे वगैरे, त्यांच्यात त्यांना जे वाटायचं ते सांगायचे. मग तसं आई वडिलांना पण वाटलं कुठेतरी की हा बघू एकदा काय करतो काय नाही. आपलं काय पंजाबी लोकांसाठी सारखं नाही ना, पुत्र तुम जाओ अपना है, खूप आहे आपलं. तर जिल्हा परिषदेत माझे वडील होते, ते काय अगदी क्लास 1 क्लास 2 ऑफिसर पण नव्हते.
आरोग्य सहाय्यक होते ते, त्यामुळे आम्ही महिना अखेर वगैरे या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. 1 RK आमचा होता आधी, त्याच्यानंतर थोडे वर बांधून वगैरे हे केलं आम्ही. पण अशा बॅकग्राऊंडमधनं येताना माझ्या वडिलांनी जी काही डेअरिंग दाखवली तेव्हा, ती कदाचित मी पुढे दाखवू शकेन की नाही, मला कधी कधी प्रश्न पडतो की काय असतं ना, तुम्हाला खूप कळत असलं ना की मग तुम्हाला असं वाटतं सगळ्यांचं मलाच कळतंय. पण माझ्या वडिलांनी ना लहानपणापासून माझ्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या त्या. म्हणजे लाईट बिल भरणं छोटी गोष्ट वाटेल, पण लोक ना पैसे देत नाही लहान मुलांना, हरवशील. माझ्या वडील म्हणे, हे 200 रुपये, हे 300 रुपये, जा लाईट बिल भर. ती जबाबदारीची जाणीव हळूहळू येत आहे. मी आत्ताही घरी फोन करून सांगू शकतो मी US ला चाललोय उद्या, काही वाटणार नाही त्यांना. हा, आणि बाकीचे माझे मित्र म्हणायचे, नाही बापरे आता कुठे जायचं, मी घरी विचारतो. माझ्या घरून तसं कधी काही प्रॉब्लेम नव्हता. आणि मुंबईत मी काय एका दिवशी असं आलो नव्हतो, त्याच्या आधी मी ऑडिशनसाठी 1 दिवसाकरता 2 दिवसाकरता आमच्या पंचवटी एक्सप्रेसने यायचो. मी सकाळी 6 वाजता निघायचो, 7:10ची पंचवटी वगैरे होती. इथे यायचो, दादरला चेंज करायचं आणि तिकडनं malaड, गोरेगाव, कुठे जिकडे ऑडिशन असेल तिकडे ऑडिशन द्यायची. तोच घामाटलेला शर्ट, त्याच्यानंतर मेकअपचा तर तेव्हा काही संबंधच नव्हता. मेकअप करून ऑडिशनला जायचं असतं हे मला माहितीच नाही. पण मी मला काम चांगलं येतं असं उगाच तेव्हा वाटायचं. आणि तिथे बघून मी न्यूनगंड उफाळून यायचं अक्षरशः, की मुलं काय व्यवस्थित तयार होऊन सगळे टिपटॉप वगैरे येत आहेत. पण ते आतमध्ये ऑडिशन देताना त्यांचा आवाज यायचा ना कानावर, मला असं वाटतं हे सगळं चुकीचं करतायत, हे यांना जमत नाहीये. आणि आमच्या थिएटरमध्ये ना खूप चांगलं वातावरण होतं. चिन्मय होता उदगीरकर, मृणाल दुसानीस होती, आणि अजून खूप चांगले चांगले नट होते की ज्यांनी इच्छेनं ह्यात ते व्यवसाय म्हणून त्यांनी आले नाही. तर त्या वातावरणात मला असं वाटतं हे काहीतरीच करतात, पण कामं त्यांना मिळायचे. कारण की ते आउटर गोष्टींना पण काहीतरी किंमत असते. हे मला फार पुढे जाऊन कळलं की नाही, आपण ही गोष्ट तर ऍक्च्युली खूप सोपी आहे मला असं वाटलं. आउटर, इनर तर त्याला 10-10 वर्ष लागतात तुम्हाला, ते कुठून आणणार तुम्ही पटकन. मग नंतर त्याकडे पण मी आहे म्हणे, हे जे 6 पॅक वगैरे ते मी ह्याच करता केलं की जर ह्याला किंमत असेल, ह्याने पर डे वाढणार असेल तर मग हे सोपं आहे, ह्याला काही एका गोष्टीसाठी नको मागे पडायला, मग मी हे पण करतो. पण माझा मेन थॉट किंवा माझा पाया जो आहे तो अभिनयावरच आहे, त्यात काही वादच नाही. पण मग असं करत हळूहळू मुंबईत आलो आणि मग आलोच. अगदी रंगभूमीचा तू इतका उल्लेख केला. खरं तर रंगभूमी ही अशी गोष्ट आहे ना चेतन, जी अनेक गोष्टी आपल्याला शिकवते. अनेकांना तर रिकॉग्निशन सुद्धा रंगभूमीने मिळवून दिलंय, आणि मग पुढे जे काही घडला तो इतिहास. मला सांग, तुझ्यासाठी रंगभूमी किती महत्वाची होती आहे? तुझं आयुष्य म्हणूया, किंवा तुझ्यासाठी ऍक्टिंग साठी तिचं योगदान. मला आता काटा आला अक्षरशः अंगावर. खूप महत्वाची आहे. ऍक्च्युली मी आता गेली 7-8 वर्ष ना रंगभूमी दिन असो किंवा काय असं मी काही टाकत नाही. का? कारण की मी काही कामच करत नाही रंगभूमीवर, आणि उगाच मग ते दाखवायचं की मी रंगभूमीशी किती निगडीत आहे वगैरे, ते मला ते गिल्ट येतं, म्हणून मी टाकत नाही. पण थिएटर माझ्या आयुष्यात आलं नसतं तर मी आता फोटोग्राफी करत असतो, नाही तर बीकॉमच्या भरोश्यावर कुठेतरी टॅली करून मी काहीतरी एखाद्या ऑफिसमध्ये असतो. पण हे विश्वच मला दाखवलं. मला माहित नव्हतं मी एवढा विचार करत असेन आतमध्ये रंगभूमीचा, पण त्याच्यामुळे आहे रंगभूमी. आत्ता पण मला एक नाटक करायचं होतं व्यावसायिक, पण ते सगळं काही जुळून आलं नाही. पण ह्या सिरियल नंतर मी एक व्यावसायिक नाटक करणार आहे. पण तुझ्या मते रंगभूमीने तुझ्यातले कोणते कोणते गुण बदलले, किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी दिल्या तुला रंगभूमीने? सवयी बदलल्या? माणूस म्हणून बदलतो, पूर्णपणे माणूस म्हणून बदलतो. म्हणजे आमचे सर काळोखेंनी मला चित्र वाचायला शिकवलं, पेंटिंग कसं वाचायचं, माणसं कशी वाचायची. फक्त नाटक वाचलं आणि ते झालं असं नाही. तुम्ही जेव्हा माणूस म्हणून प्रगल्भ होतात ना, तर त्याचं 10% अभिनयात दिसतं तुमच्या. त्यामुळे खूप लोकांचा भर जो असतो तो अभिनय 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 नाही. तुम्ही माणूस म्हणून किती प्रगल्भ आहात, तुम्ही किती वेगवेगळ्या अनुभवांनी संपन्न आहात, त्यावर तुम्ही त्यातलंच काढाल ना तुम्ही शेवटी. तर ते सगळं मला रंगभूमीने दिलं, सगळं दिलं. आणि मी कदाचित तेव्हा प्रयोग संख्या फार केली नसेल, की आम्ही 1-1 वर्ष तालमी करायचो आणि त्याचे 10-12 प्रयोगच करायचो. पण त्या एका वर्षाच्या तालमीमध्ये इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या ना. बरं, ते शिकत असताना तेवढं खरं तर कळत नाही. आता मी जेव्हा मागे वळून बघतो ना, तेव्हा मला असं वाटतं की अरे यार, मी ह्या किती गोष्टी शिकलो, मी कसा होतो आधी. म्हणजे सिव्हिक सेन्स पण मी तर म्हणतो नाटकाने शिकवला तुम्हाला. मी त्याच्या आधी मी रॅपर कुठे फेकायचो, पण माझाच राकेश म्हणून माझा मित्र होता,
तो थिएटर मधलाच होता. तर त्याने पण मला काही गोष्टी सांगितल्या, ह्या सिव्हिक सेन्स मधल्या गोष्टी नाही. तर फक्त अभिनयच नाही शिकलो, तर माणूस म्हणून अनेक Correct. गोष्टी शिकायला बरोबर. मिळतात आपल्याला. बरोबर. आणि तू आत्ता इतकं छान मराठी बोलतोयस किंवा इतकं शुद्ध बोलतोयस ना, एकंदरीत जे मुंबईच्या बाहेरचे लोक असतात, एक ना भाषेला, त्यांच्या बोलण्याला लहेजा असतो, जो ऍक्च्युली पुसला जात नाही. खूप मेहनत लागते. पण तुझ्या बाबतीमध्ये तुझं डिक्शन खूप क्लिअर आहे. ते कसं काय? नाही, अजूनही एवढं क्लिअर नाहीये माझं. नाहीये? पण नाही. मला जाणवलं नाही हां. इतक्या वेळात. मी आता येऊ म्हणजे ऑफकोर्स खूप कमी आहे. हा कमी असेल, पण तरी काही त्रुटी आहेत. पण तू शहाणा माणूस शोधून काढू practice- शकेल. अरे practice करतो. मी नणपासून सुरुवात केली. हो. आणि पाणी बाणी होतं. असंच होतं माझं. आमच्या घरी कोणीच प्रमाण भाषेत बोलायचं नाही, नाही. नाही. तर मी तिथे नाटकात येऊन मला ते श्लोक वदवून घेतले अक्षरशः माझ्याकडनं. म्हणजे तुला सांगतो ते वाश्यारेट ध्वज धृतोड वधिपती ही क्रुधे गजजा निर्गण्येड गोराडा रूढ सरळे अरे रघुतर बापरे. प्रैवेक भ्राडम. इतके म्हणजे काय काय होतं ते. आता 10-15 वर्ष झाले त्या गोष्टींना, पण अजूनही मी एकदा रिव्हिजन केली त्याची तर मला आठवेल ते हम्म, सगळं. हम्म, हम्म. तर तेवढं ते आमचे सर किंवा हे ते असे बसायचे अक्षरशः असं कान लावून ऐकायचे, इथे हा उच्चार चुकला तो उच्चार. पण त्यातनं मी शिकतोय अजून सुद्धा. असं काही झालं नाही. खूप क्लिअर बोलतोयस. पण ते लहेजा बिलकुल पण नाहीये नाशिक. तो पण मी घालव. मी आधी नाशिकची आमची भाषा बोलायचं आहे. असतो हो हो, तशी म्हणजे काय, proper ना? ऑफकोर्स बोलणारच. हम्म. नाशिकमध्ये 2 भाषा आहेत, नाशिक ग्रामीण एक Correct. आणि एक नाशिक शहरी आहे. बरोबर. एक थोडा खानदेश पट्ट्याचा जो भाग आहे त्यांची नाशिकची भाषा वेगळी आहे. मला कॅरेक्टर मिळालं तर मी पुढे कधीतरी त्याचा वापर करेन. ओके. ती गेली नाहीये, ती आहे नाही, ती आतमध्ये. आहे. कॅरेक्टर आल्यावरती येणार बाहेर. बरोबर. पण आमचं त्यांचं काय म्हणणं होतं की तुम्ही पाण्यासारखं असायला हवं, या. मग तुमच्यात दुसरा रंग तेवढा खुलून दिसेल. तुमचं पाणीच गढूळ असलं तर तुम्ही वेगळे रंग टाकले तर ते सगळं काळं होणार. निदान प्रमाण शिका, नंतर मग वाटेल तेव्हा ती दुसरी भाषा पण शिका, पण प्रमाण आलीच पाहिजे प्रमाण भाषा. आणि ना ऍक्च्युली हा एक्सेप्टन्स किंवा आपल्याला हे स्वतःमधलं पुसून काढायचंय किंवा दुसरं काहीतरी शिकायचं, हे तसंच राहू देत. हे पण सोपं नाही. अनेक जण असे असतात की नाही बाबा मी असं आहे तर आहे, बट ते नाहीये ना बेनिफिशियल. दुसरं काम करा. दुसरं काम. एक्झॅक्टली. खरंय. तुम्हाला काही वेगळा रोल दिला ज्यात तुम्ही डॉक्टर आहात, काहीतरी प्रमाण भाषा बोलणारा माणूस आहे. डॉक्टर काही असे असतात अशातला काही भाग नाही, पण प्रमाण भाषाचा तुम्हाला काहीतरी गरज आहे त्या कॅरेक्टरची, तर तुम्हाला ती बोलता यायला हवी. बरोबर, तर बरोबर. इतकं साधं आहे. नाही तर मग तुम्हाला तो रोल नाही मिळणार. खरंय. आणि तुम्ही व्यवसाय म्हणून याचा विचार करत असाल तर तुमच्या दुकानात त्या सगळ्या गोष्टी पाहिजे विकायला बसलात तर तुम्ही पाहिजे. हे नाहीये ते नाहीये असं नाही होत. अगदी. तू उल्लेख केलास तुझ्या पहिल्या मालिकेचा, लेक माझी लाडकी, त्याच्यानंतर फुलपाखरू, आणि तू सगळ्यांना माहितीयेस एक मेजरली दॅट इज शशांक, ठिपक्यांची रांगोळी मधला. आणि ना लीड रोल असं होतं की नो डाऊट तुमच्याकडे काम जरी तुम्हाला येत असलं तरी नशीब कुठेतरी मॅटर करतं बाबा, की ते आलं पाहिजे तुमच्यापर्यंत. एखाद्या निर्मात्याला चॅनलला वाटलं पाहिजे हा चांगलं करेल ते लीड रोल. मला सांग, कॅरेक्टर रोल म्हणजे एखाद्या मालिकेचा भाग असणं ते लीड रोल, ही जर्नी कशी आहे तुझी? 2013ला मी आराधना सिरियल मध्ये एका दिवसाचं काम केलं होतं. 13 मी नाशिकहून आलो होतो. हा. एक दिवसाचं. अपूर्वा निंबळेकर होती. मी हो. नंतर अपूर्वाला, मी जेव्हा लीड करत होतो झीवर हा. पहिला, तेव्हा तिला म्हणालो होतो मी तुझ्या सिरियल मध्ये असं असं एक कॅरेक्टर. ती बोलली खरंच तू असं हा. आपण हा. वगैरे. तिला आठवत नव्हतं तेव्हा ते. पण मी तो वन डे आर्टिस्ट म्हणून केलं. आणि आता जेव्हा मी लीड करतो तेव्हा मला वन डे आर्टिस्ट दिसतात ना आजूबाजूला, की ते मी त्यातनंच आलोय ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. मुंबईवरून काय माझा खूप काहीतरी रोल आहे वगैरे काहीतरी, आणि येऊन हा एवढं 2 वाक्य एवढं झालं की झालं. तर लेख माझ्या आधीचे पण आधीपासून मी हे करत होतो वन डे आर्टिस्ट. आराधना नंतर कुठे कशात केलं? मग नाही केलं, आराधना कारण मध्ये की केलं. मला असं झालं की नाही, मी आज जरा तयार होऊन मग व्यवस्थित काम व्यवस्थित. करू, की हे काय बरोबर नाहीये काम. आणि लीड पर्यंतच म्हणशील तर ठिपक्यांची रांगोळीच्या आधी मला जी लीड मिळाली होती ती अल्टी पल्टी सुमडीत कळली Yes. होती. झीची पहिली लीड झीची, हो. मी आणि शिवानी बावकर करायचो. हो. तर त्याच्या आधी मी फुलपाखरू करायचो. हो. पण फुलपाखरूत एका पॉईंट नंतर करण्यासारखं काही राहिलं नव्हतं त्या कॅरेक्टरला. मग मी चालू सिरियल सोडली आणि म्हटलं मी आता लीड साठीच प्रयत्न करणार. मी नाशिकला गेलो सगळं सोडून. ओके. चालू सिरियल सोडून गेलो आणि मी जिम वगैरे सगळं करायला लागलो. ते पण गरजेचं आहे म्हणून मी ते केलं. अदरवाईज थिएटरचं माझं होतंच सगळं काही. हो. तर मी ते पण केलं. म्हटलं आपण आउटर गोष्टींमुळे जर का लीडचं होत असेल तर मग ती पण गोष्ट करू. आणि मी 6 महिने मी पूर्ण संबंध तोडला. कुठलेच कामं काहीच मुंबईतले छोटे मोठे घेतले नाही. करणार तर आता लीडच करणार म्हटलं. आणि तसं ते एक ऑडिशन मी क्रॅक केलं होतं. आणि मजबूत ऑडिशन होतं. मला अजून आठवतं 1.5 पेजचं ते काहीतरी ऑडिशन होतं. शशांकचं? नाही अल्टी पल्टी. ते एक ऑडिशन दिलं आणि मग ती पहिली लीड सिरियल मला मिळाली. मग ते काम बघून काय घडलं त्या रात्री झीचीच सिरियल होती, त्यात ते निगेटिव्ह होतं.
ठिपक्यांच्या रांगोळीचं पण मी ऑडिशन दिलं होतं, पण मी नंतर विचारलं होतं प्रोड्युसरला की अजून कोण कोण ऑप्शन होतं. ते बोललं तूच ऑप्शन एकटाच होता. ते पीपीटीला लागत होती म्हणून ती फाईल द्यायची होती. त्याच्यानंतर मग मी तसं ऑडिशन नाही दिलं. नाही दिलं. हा, की हे आता पण लपंडावच्या वेळेस पण ते स्क्रीन टेस्ट वगैरे होतात. हे कपड्यांमध्ये कसा दिसतो, हे कॅरेक्टर असं येतं, आपण ते पीपीटीला दाखवायला वगैरे असं ते लागतं. पण तो नशिबाचा तू उल्लेख केलास ना, ते फार महत्वाचं आहे. नशीब फॅक्टर आहे. मेहनतीला पर्याय नाही वगैरे सगळे म्हणतात, ठीक आहे, पण तुमचं नशीब पाहिजे नाहीतर उत्तम काम येण्याकरता नशिबाची गरज नाहीये, पण ते उत्तम काम दाखवण्यासाठी जी संधी लागते ती नशिबानेच तुम्हाला मिळते. ते काहीही म्हणतो जरा. मोठी मोठी लोक घरी बसलीत आता, मोठी मोठी खूप उत्तम अभिनेते दिसायला आहेत, सगळं आहे, पण ती नशिबाची साथ कधी कधी नसते ना, तर त्याच आहे काहीतरी. ते कोडं काय अजून उलगडलं नाही मला, पण ते आहे काहीतरी. ही ना म्हणजे मी मगाशी पण म्हणाले चेतन, खूप बेभरवशाची आपली इंडस्ट्री आहे. तू उल्लेख केलास की फुलपाखरू ही सुरू असलेली मालिका सोडलीस, आणि फुलपाखरू ही यशोमनृता TRP मध्ये चांगली होती, तिचा एक फॅन पेज वेगळा होता मला. आणि जो दुसरा उल्लेख केलास दॅट इज की करणार तर आता लीडच करणार, तर ना ती कुठेतरी एक प्रकारे ना बातमी म्हणून पण बाहेर पडते आपल्या सर्कलमध्ये की नाही यार वो तो लीड ही करेगा अभी. मला सांग, तुला थोडी पण भीती होती किंवा थोडी पण इन्सिक्युरिटी होती वाढत्या कॉम्पिटिशनची, की आपण म्हणतोय लीड करणार, पण आपल्याला मिळेल का लीड, किंवा आपल्याकडे येईल का लीड, किंवा त्याच्यासाठी किती थांबावं लागेल, हे विचार होते कधी? नाही, मी माहित नाही. कधी कधी ना तुम्ही एक कॉन्फिडन्स असतो त्या त्या वेळेत तुमचा, आणि तुम्ही असं कळतं की हा करू शकतो, हा करू शकतो, मी हे काम मी करू शकतो. मी आज असं नाही म्हणणार की मी जे शाहरुख करतोय, शाहिद करतोय ते मी करेन, पण आता जे A लिस्टर सिरियल मधले आहेत त्यांच्यात तुम्ही जाऊन बसू शकेन एवढा मला कॉन्फिडन्स आहे. पण मी आता हे नाही म्हणणार मी हिंदी धर्माची एखादी फिल्म करून मोकळा होईन, तो ओव्हर कॉन्फिडन्स झाला. पण तुमचं तुम्हाला कळतं नाही की तुम्ही बघता, तुमचं काम बघता, तुमचे एपिसोड बघता, तुम्ही लोकांशी लोकांचं इन्फ्लुएन्स मला फार होत नाही. सगळेच म्हणतात उत्तमच करतो, आपल्याला कळत असतं. पण असं मला सांगणारे पण लोक आहेत की नाही हे गंमत नाही याच्यात, हे तुझं जुनच टाकलंय, तू ही पाठी टाकलीस, असं पण आहे. तर तेवढा कॉन्फिडन्स मला आत्तापर्यंत आहे आणि होता की मी आता इथून पुढे पण मी दरवेळेस लीडच करेन असं माझं नाही. पण मला जे करायचं आहे, ज्यासाठी मी खरं तर आलो 10 वर्ष झाले, ते अजून मला करायला मिळालं नाही मिळालं. मी सुमित्रा भावे, सुनील सुखतनकर यांच्या फिल्म्स बघून आलो होतो ते, पण मुंबईत म्हटलं मला ते काम करायचंय, गजेंद्र आहिरेंकडे मला काम करायचंय, तर ते ऍक्च्युली माझं अजून स्वप्नच आहे. मी आता हे जे करतोय ना, त्या माध्यमाच्या खूप लिमिटेशन्स आहेत त्या माध्यमाला, आणि त्या मर्यादांमध्येच तुम्हाला काम करायला लागतं. मग तुला छोटीशी गोष्ट सांगतो. तुझ्या डोक्यात विचार चालू आहे समजा कुठला तरी, असं ऍक्टिंग करायची तुला, तू कसा विचार करशील? तू आता माझ्याकडे बघताना विचार करतेस, तुला वेगळं काही करायची गरज नाहीये. पण हे मी सिरियल मध्ये केलं तर चालत नाही, तिथे असंच करायला लागतं, हा काय वगैरे असं करायला लागतं. तर ह्या मर्यादा आहेत. हे स्पून फिडिंगचं माध्यम आहे. एक ऍव्हरेज काढला ना, तर ती जी सरासरी येते प्रेक्षकांच्या बुद्ध्यांकाची, ती फार फार तर 10-15 वर्ष. 10-15 वर्षाच्या मुलांना आपण जे देऊ तसं विचार करून सगळं लिहिलं जातं, अभिनय केला जातो. तर मला ते करायचं नाहीये कुठेतरी. मी शशांक म्हणून पण बऱ्यापैकी मला सटल काम किंवा करायची मुभा मिळाली होती की तू हा कर, तुला वाटेल तसं. ती इथून पुढे पण मिळेल की नाही मला माहित नाही. ह्या माध्यमातली ती ऍक्च्युली गरजच नाहीये. म्हणजे त्यातले उत्तम लोक पण सांगतील की आम्हालाही कळतंय ते, पण आपण ज्या लोकांसाठी हे करतोय त्यांना ते आवडलं पाहिजे, रुचलं पाहिजे, त्यांना ते असं ब्राईट लागतं काहीतरी. तर त्याच्या शोधात आहे मी कुठेतरी. मला ते काम करायचं आहे की ज्यात ना मी ऍक्टिंग करतो असं वाटलंच नाही पाहिजे. मी शोधून काढायला लागेल लोकांना की अरे ह्याने कळलंच नाही, काय वेगळंच केलं ह्याने काहीतरी. पण ते बघूया. तू आता छान कलाकारांची नावं घेतलीस, पण मला सांग, ऍक्च्युली तुझे म्हणालास ना की यांना बघून मी इकडे आलोय. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये वी आर सो ब्लेस्ड की आपल्याकडे अशी खूप नावं आहेत की ज्यांना आपण आपलं इन्स्पिरेशन किंवा रोल मॉडेल म्हणून बघावं की बाबा ह्यांच्यासाठी किंवा ह्यांना बघून मी या इंडस्ट्रीमध्ये आलोय. तुझ्या बाबतीमध्ये हे कोण कोण आहेत ज्यांना तू बघून आलायस इकडे आणि यू आर लुकिंग फॉरवर्ड की बाबा यांच्यासोबत तर एकदा एक सीन का होईना पण शेअर करता यावा?
मला अशोक मामांबरोबर करायचा एक सीन करणं. मी आता आमचे डिरेक्टर त्यांची सिरियल डिरेक्ट करतात, म्हटलं मला पासिंगचं जरी असेल तरी मला चालेल काय म्हटलं. सांगतोस? असं मी बोललो होतो. मला हा. त्याला वेडाच का पासिंग नको, आपण करू काहीतरी असं ते बोलले होते. पण ते चॅनल पण वेगळं आणि सगळ्या हो, गोष्टी हो, असं हो. म्हटलं मामांबरोबर मला एकदा काम करायचं आहे. आणि अशी खूप मोठी लिस्ट आहे की ज्यांच्याबरोबर मला काम नाही करता येणार, कारण ते आता हयात नाहीयेत. विक्रम उखलेंबरोबर मला काम करायचं होतं. त्यांनी काय करून ठेवलं त्या माणसाने, म्हणजे अनुमती फिल्म आवर्जून बघा कोणी हो. बघितली नसेल तर. त्या माणसाचं काम शोधून काढायला लागतं. सई तामणकर, सुबोध भावे, नीना कुलकर्णी, रीमा लागू, ह्या सगळे मातब्बरच लोक आहेत. पण तो माणूस जो काय करायचा ना त्यात, की ते म्हणजे तू काय शोधशील. खरंय. मी नसीरुद्दीन शाहचं एक नाटक बघायला गेलो होतो, पृथ्वीला. हा. म्हटलं आता ना यांच्या चुका आपण शोधू. चुका म्हणण्यापेक्षा यांचं क्राफ्टिंग बघूया आपण, बघूया, कसं हा. जागा कशी घेतायत, वाक्य कशी बोलतायत वगैरे, आपण क्राफ्टिंग बघू. आणि मला तेव्हा जरा कळायला लागलं होतं ना, आपल्याला असं वाटतं आता मला कळायला कळतंय, लागलंय. हा. तर मी ते बघायला गेलो आणि 15 मिनिटं झाले मी क्राफ्टिंग ही जागा घेतली आणि नंतर मी गोष्टीत रमलो त्यांच्या ग. आणि मला असं झालं ते पडदा पडल्यानंतर, अरे माझं क्राफ्टिंग बघायचं राहिलं. तू कामात एवढा रमलास कामातच एवढं त्यांच्या. रमलो, हा. म्हणजे तुमचं काम दिसू नये या. अशा पद्धतीचं त्यांचं काम होतं. राजा गोसावी होते, काय काम शरद तळवळकर हो. होते. मी यांच्या फिल्म्स बघतच लहानाचा मोठा झालो. लक्षा मामांबरोबर काम करायला आवडलं असतं, ते नाहीये. खूप मोठी लिस्ट आहे ग. मी आता असं नावं काढले ना, तू खूप लोकं आहेत. आज कदाचित आजच्या मुलांना माहित पण नसतील ती नावं. खरंय. अशी बरीच नावं आहेत, बरीच नावं आहेत. वा, मस्त. पण स्ट्रगल बद्दल तू मगाशी मुंबईत राहण्याच्या स्ट्रगल बद्दल मला सांगितलं, पण ना रिजेक्शन हा असा शब्द आहे की यू नेव्हर नो. तू कितीही अनुभव असू देत, ते चुकत नाही कोणाला. तू फेस केलंस इतक्या वर्षात कधी रिजेक्शन? ऑफकोर्स, म्हणजे आता एखाद्या याच्यासाठी आपण ऑडिशन देतो आणि त्यांचं तिकडनं होत नाही, येत नाही वगैरे, असं मी होप्स ठेवून रिजेक्ट झालास का की आता हे होणारच? फार नाही. नाही. फार नाही. म्हणजे काय असतं ना, ऑडिशन देऊन आल्यानंतर आपल्याला पण कळतं बाहेर हे नाही होणार अच्छा. किंवा हे होऊ शकतं. असं खूप कमी वेळा झालंय की मला वाटतं हे होणार, हे झालं का नाही वगैरे. हा, हा. असं एकदा दोनदा झालंय, पण त्याचा मला खूप धक्का किंवा असं काही नाही. हे बसला नाही. खरंच नाही बसला मला. मी आता उगाच नाही म्हणत तुला. एक अंदाज आपल्याला असतो आणि त्या प्रोजेक्टमध्ये, त्या पूर्ण फ्रेममध्ये तुम्ही सुटेबल आहात का नाही, एक डिरेक्टर म्हणून तो माणूस बघत असेल ना. माझी एबिलिटी तो नाही बघत, मी बराच करत असेन, पण तिथे मी सूटच होत नसेन तर ह्याचं मला पण थोडंफार, मी एकांकिका डिरेक्ट केल्यामुळे ना मला त्याचं जरासं विजन आहे की नाही, इथे ही ऍक्टर म्हणून माझी चूक नसेल, ही वेगळी चूक असेल. Yes. किंवा ऍक्टर म्हणून हे असेल तर मी विचारत पण नाही माझं होईल का नाही, कारण मलाच माहिती मी माती खाऊन आलोय, माझं नाही होणार ते. तसं रिजेक्शनचं नाही, रिजेक्शनचं नाही तसं नाही. काही. तू काय बोलत होतास का? थांबलास बोलताना? एक जुना एक किस्सा होता खरं प्लीज तर. मला ऐकायला आवडेल. 2011ला ना मी ठिपक्यांची काय म्हणतो, स्वप्नांच्या पलीकडल्या सिरियल मध्ये असिस्टंट कॅमेरामन होतो आणि चिन्मय त्याचा हिरो होता आणि आम्ही एकाच संस्थेतले होतो. आणि मला फोटोग्राफी, कॅमेराचा आवड होती. तर तो बोलला, ये तू सेटवर, तू कॅमेरा आणि हे त्या गोष्टींमध्ये तुला इंटरेस्ट आहे का, एकदा तू बघ. म्हणून मी गेलो असिस्टंट म्हणून. मी त्या सेटवरच राहायचो वगैरे, ते सगळे त्यांच्या रूममध्ये वगैरे. आणि मी तेवढं ते अंतर ठेवलं होतं की म्हटलं इथे तू दादा वगैरे नाहीस माझा, तू ऍक्टर आहेस, मी इथे टेक्निशियन म्हणून आहे. तर मी जेवायचो पण त्या लोकांमध्येच वगैरे, असं तसं सगळं. आणि एकदा संध्याकाळी मला प्रचंड भूक लागली होती. नाश्त्याचा ब्रेक झाला, मी लाईनमध्ये लागायचं असतं, लाईनमध्ये लागलो. माझ्या आजूबाजूला स्पॉट दादा, लाईट दादा वगैरे असं सगळे ते होते. नाश्ता घेतला आणि परत दुसऱ्यांदा मी लाईनमध्ये लागलो, कारण माझं पोटच भरलं नव्हतं. लाईनमध्ये लागलो आणि माझे 3-4 नंबर असेल त्या माणसाचा. त्याला तो वाढणारा म्हणाला की अरे फिर से आ गए, अभी तो दिया था तुमको, चलो निकलो, असं तो बोलला. आणि माझं असं झालं की मला पण हा बोलणार आता पुढे गेल्यानंतर. मी बाजूला झालो असं काहीतरी, ती डिश तिकडेच ठेवली. जरा तो बंगला होता, मला अजूनही आठवतंय, भुलर गार्डनचा तो Yes, बंगला yes. आहे. आणि ते एकटाच बसलो मी, काहीच नाही. म्हटलं यार हे काय करतोय चेतन तू, हे तुला करायचं नाहीये. हे म्हणजे तो माझा अपमान नव्हता, पण मला ते पुढचं सगळं दिसायला लागलं ना, या रांगेत उभं राहिलं तर हा उद्या तुझाही अपमान होईल आणि तुला हेच करायचंय का. तर मग मी चिन्मयकडे गेलो रूम मध्ये. म्हटलं दादा मी चाललोय म्हटलं नाशिकला उद्या, मी हे नाही करत. म्हणे का.
म्हटलं नाही, मला ह्याच्यात इंटरेस्ट नाही. म्हटलं मी एकांकिका नाटक करेन, म्हटलं तयार होऊन मी परत ऍक्टिंग करेन, म्हटलं हे नाही करणार म्हटलं मी. तो बोलला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि मग मी नाशिकमध्ये आलो. त्याच्यानंतर 4 वर्ष मी थिएटरच करत होतो, मुंबईकडे गेलोही नाही. आणि 2016 साली लेक माझी लाडकी जी सिरियल केली त्याच सेटवर मी केली. बुल्लरमध्ये. तिथे मी ऍक्टर म्हणून मला जेवण आत यायचं, स्पॉट दादा वेगळा डबा घेऊन यायचा आणि तोच बंगला तिथे मी ऍक्टर म्हणून होतो. सो सर्कल कसं कम्प्लीट होतं, सर्कल कम्प्लीट होतं. तसंच तेवढाच फक्त अपमान तो पण माझा प्रत्यक्ष झाला नव्हता, पण ते मला जे ते आहे असं ना पुढचं स्टेज मागचा शहाणा. हो हो हो, ते मला आठवतं फक्त. मी सुरुवातीपासून ऐकते ना चेतन तुला, तुझ्याकडे एक्सेप्टन्स फार कमालीचा आहे प्रत्येक गोष्टींचा म्हणा किंवा प्रॅक्टिकल थिंकिंग आहे. आणि ना आपल्याला काय करायचं नाहीये याच्यावर आपण जेव्हा ठाम असतो तेव्हा बऱ्याच गोष्टी सॉर्ट होतात हे मला कळलंय. मी तुझ्याकडनं ऐकते मला तेव्हापासून. आजही महिना 4-5 लाख रुपये एखाद्या वेगळ्या ठिकाणाहून मिळाले ना, तर मी ऍक्टिंग मध्ये मी मरेपर्यंत फक्त 4च फिल्म करेन. अय्यो. मला आवडतील त्याच लोकांबरोबर मला आवडेल तेच काम करेन मी, 4च काम करेन. पण आणि बाकी नाटक करेन किंवा प्रायोगिक करेन, काही करेन. पैशासाठी तुम्हाला हे करायला लागतं ना कधी कधी, मग त्यात कॉम्प्रोमाइजेस येतात. ते करायचं नसतील तर मी असा इन्कम सोर्स काहीतरी शोधेन की महिन्यातनं आणि मला आवडीचं काम करशील. आवडीचं काम करेन. वा, पण फक्त उत्तम पैसे मिळतात म्हणून तू कधी काम नाही केलंयस काय? नाही केलंय, नाही केलं. नाही केलं. कारण मला हे माहितीये की आत्ता उत्तम पैसे मिळतील, पण तुम्ही तो एक शिक्का पण तुमच्यावर बसतो. तो शिक्का तुम्हाला नंतर पुसता नाही येत. तर नाही म्हणायची जी ताकद आहे ती थोडीशी वाढवायला लागते आत्ता तरी. ती तुझ्याकडे खूप आहे आय गेस, नाही म्हणायची ताकद. ती हळूहळू येते. तुला बोललो मी डायरेक्ट ऍक्टर म्हणून आलोच नाही ना, हे असिस्टंट कॅमेरामन म्हणून आलो. मी WNS चा जॉब केला, मी फोटोग्राफी करायचो, मी सगळीकडे ऑर्डर करायचो. नाशिक, मी कोल्हापूरला पण जाऊन फोटोच्या ऑर्डर करून आलो. काकू इकडे बघा, मावशी, स्माईल, हे लहान मुलगा रडतोय त्याला हे करा, फोटो काढा, मी सगळं केलेलं आहे. आता मला परत ते करायचं जर का नसेल ना, तर मला ह्याच्यात चॉईस कामांसाठी ठेवायलाच हवं मला. वाव, खूप मस्त. रंगभूमीबद्दल आपण बोललो आणि तुझ्या एकांकिका डिरेक्ट करणं, ते तिथे काम करणं आणि मालिका, अनेक ठिकाणी ना वेगवेगळ्या प्रकारचं रिकॉग्निशन किंवा एक पोचपावती आपल्या कामाची आपल्याला मिळत असते. 10 वर्ष तुला आता होतील या डिसेंबरमध्ये. या 10 वर्षातलं मला सांग चेतन, एक अशी कामाची तुझ्या पोचपावती किंवा तुला मिळालेली कॉम्प्लिमेंट अभिनयासाठी जी म्हणजे एकदम सगळ्याच्या वरती आहे किंवा की वाव अशी असते ना की एक कॉम्प्लिमेंट की बस बाबा हे आहे आपल्यासाठी, जी मोटिवेशन सुद्धा देते अनेकदा आपल्याला, तर ती कुठली आवर्जून तू ठेवली आहेस, तुझ्या लक्षात आहे ती? तशी नाही मिळाली अजून, मी असं म्हणेन. हो, म्हणजे अशा मिळतात की खूप मस्त काम करता तुम्ही, आम्हाला आमच्या घरातलेच वाटतात वगैरे वगैरे. आणि तो माझा हेतू पण असतो काम करताना की मी ऍक्टर नाही वाटलो पाहिजे यांना, ते त्यांच्या घरातला वाटलो पाहिजे किंवा कॅरेक्टर वाटलो पाहिजे. ते मिळतात. पण तू आता असं वाला असं एकांकिकाच्या वेळी पण नाही मिळालं तुला रंगभूमीवर? तेव्हा मिळाल्या, नाही असं नाही. तेव्हा जे प्रेक्षक आहेत ते तर ते सेल्फी पण घ्यायला यायचे नाही, ते तर गर्दी जायची वाट बघायचे आणि यायचे. खूप छान काम केलं. मला अजूनही आठवतं, एक काका आणि काकू अशा आल्या होत्या आणि त्यांनी मला चॉकलेट दिलं होतं आणि त्यांनी फक्त मलाच दिलं होतं ते. आणि बाकीचे पण फक्त तुलाच दिलंय बरं का त्यांनी वगैरे असं दिलं होतं. आणि मी एकपात्री करायचो, काहीतरी 40 मिनिटं मी एकटा स्टेजवर 7-8 कॅरेक्टर करायचो आणि त्यांनी ते येऊन दिलं होतं. अशा छोट्या मोठ्या कॉम्प्लिमेंट्स किंवा त्या वेळेस मोठ्या वाटणाऱ्या अशा मिळाल्यात, पण अजून अशी नाही मिळाली कुठली मोठ्या जी अशी लक्षात राहील किंवा खूप मोठ्या माणसाकडनं आली अशी नाही. आमच्या सिरियल मध्ये पण मोठी माणसं होतीच, त्यांनी वेळोवेळी कौतुकही केलं, माझे कानही ओढले, असं सगळं झालंय, पण तशी नाही अजून माझ्या लक्षात राहण्यासारखी. ओके, ती येईल पुढच्या काही महिन्यात वर्षात येईल, ती मला नक्की सांग. पण ना आत्ता सगळेजण सोशल मीडियावर किंवा इन जनरल पॉडकास्टमध्ये वगैरे मेंटल हेल्थबद्दल खूप बोलतात. आणि मी जे मगाशी उल्लेख केला की नाही म्हणण्याची ती कॅपॅसिटी तुझ्यामध्ये कमालीची आहे, लीड्स टू की आपला मेंटल पीस प्रायोरिटीवर ठेवणं किंवा आपल्यासाठी जे चांगलं आहे ते निवडणं. म्हणजे आत्ता ना तो एक टर्मच झाली आहे की माय मेंटल हेल्थ, राईट? सो अकॉर्डिंग टू यू, तुझी मेंटल हेल्थ तू कशी जपतोस किंवा जाणीवपूर्वक ती छानच असावी याच्याकडे तुझं लक्ष असतं का? ती असेलच असं काही नाही दरवेळी, कारण ते ना तुमच्या अनुभवानंतर येणारी ती फेज असते. मॅच्युरिटी असते ती. तुम्ही ही एक फेज आहे, ही फेज जाणार आहे, ह्याच्यावर माझा विश्वास आहे.
म्हणजे मी किती खड्ड्यात असेन आता की मला त्रास होतोय किंवा मी टेन्शनमध्ये आहे, आता काय होईल काय, प्रत्येकाच्या ह्याच्यात थोडंफार येतं, नाही असं नाही. पण तो एक मोठा थॉट त्याच्या पाठीमागे असतो, ते म्हणजे ही एक फेज आहे, ही जाणार आहे, ही उद्या परवा. आणि माझा ना सकाळवर फार विश्वास आहे. ओके. सकाळची जी वेळ असते ना, रात्री तुम्ही खूप टेन्शन मध्ये असेल, तुम्ही कधी ऑब्झर्व करा, रात्री जास्त विचार करायचा नाही. तो अंधार काळोख ह्याने तुमच्या मनावर परिणाम होत असतो. आणि ह्याचा वापर अनेक फिल्म मेकर्स पण करतात, असे विचार रात्रीचे अंधारात वगैरे. पण सकाळचा सूर्य आणि तू निगेटिव्ह विचार करते असं कधी होतं का? मोस्टली नाही होत. सकाळी छानच वाटतं. मग डोक्यात आपण तेच ठेवायचं, आत्ता आपण झोपू, आपण काहीच विचार करायचा आणि सकाळी तुम्हाला छान वाटणार आहे. आणि खूपदा मेंटल हेल्थ वगैरे ह्या गोष्टींवर आपण बोलताना ना, खूपदा आपण ना ज्या गोष्टींचा काही उपयोगच होणार नाहीये त्यांचा जास्त विचार करतो. प्रॅक्टिकल काय होणार आहे? तुझ्या एका फोन कॉलने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? तर फोन कॉल कर. तुझ्या जाण्यानं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? तर तो कर. काय म्हणतो त्याला, परिणाम कशानं होणार आहे ते पाऊल उचलायचं, विचार करायचा नाही. विचार करून काय होतं, त्याचा उपयोग काहीच होणार नाही. तू विचार कर, बट त्याचा आउटपुट आहे का काही, नसेल तर मग मी नाही करत विचार. आणि तुम्ही एवढं सोडून सगळे येतात, एवढं मोठ्या ह्याच्यात काहीतरी करतात, त्यामुळे मी छोट्या मोठ्या गोष्टींनी हलतच नाही. तर मी पण नाही हालत छोट्या मोठ्या. मला आज कोणी सांगितलं ना की तुझं करिअर होणार नाही, मला असं वाटतं, मला काहीच वाटणार नाही त्याचं. कारण की माझं मला माहिती आहे, ज्या क्षणी मला वाटेल ना की माझं नाही होणार आहे, तेव्हा मी घाबरेन. पण दुसरं कोणीतरी काहीतरी बोलतोय त्याच्यामुळे मी डिस्टर्ब होतच नाही. का व्हायचं? म्हणजे समोरचं सांगूच शकत नाही. 10 वर्षापूर्वी माझ्याकडे बघून कोणी म्हणालच नसतं हा एखादी लीड सिरियल करेल. लोक करतात, याच्यापेक्षा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. पॅरा ऑलिम्पिक वगैरे आपण बघतो, अरे काय ते लोक कुठल्या ताकदीचं काय करतात. आणि मी ओशो ऐकतो, मी जावेद अख्तर हल्ली खूप ऐकतो. आणि ती लोक अरे काय आयुष्याचा सार असा एका एका ह्याच्यात सांगतो. आपला हा झाकीर खान, मी अनेक पॉडकास्ट ऐकतो. अनेक पॉडकास्ट मध्ये ना आपल्या आयुष्यातली उत्तरं मिळतात. शाहरुख खान पण खूप छान बोलतो. तो ऍक्टर म्हणून मला तेवढा नाही आवडत जेवढा तो मला फिलॉसॉफर म्हणून आवडतो. खूप मोठी मोठी लोक युट्यूबमुळे मला ना, आपल्या बॅड पॅच मधले पण त्या लोकांचं जर का ऐकलं ना तर एक आधार मिळतो. ते मी करतो मेंटल हेल्थ साठी. कमाल. पण मला सांग, एक ड्रीम भूमिका असते प्रत्येकाची, मे बी त्या जास्त असतील, तुझी कोणती ड्रीम भूमिका आहे? असं काही नाही ऍक्च्युली ड्रीम भूमिका माझी, पण ड्रीम पद्धतीने मला करायला आवडेल. मी जसं तुला मगाशी म्हणालो ना की मला असं काम करायचं नाही जे कामच वाटलं नाही पाहिजे. म्हणजे यार हा एकटा आहे या सगळ्यामध्ये की हा ऍक्टिंगच करत नाहीये, याची ऍक्टिंग पकडलीच जात नाहीये. म्हणजे ना, कंदील असतो का आपला आकाश कंदील, त्याच्यामध्ये काड्या असतात, सगळ्या काड्या, आणि त्या काड्यांवर एक छान कागद टाकला जातो किंवा कापड टाकलं जातं, ज्यातनं ते काड्या झाकल्या जातात आणि सुंदर आकाश कंदील दिसतो. ऍक्टिंगचं तसंच आहे. तुमच्या त्या काड्या दिसल्या नाही पाहिजे, पण त्या काड्या गरजेच्या पण तुमच्या क्राफ्टिंगसाठी. पण त्या काड्या तुम्ही किती छान पद्धतीने झाकता ना, त्यावर तुमचा आकाश कंदील खुलून दिसणार. तर मला असं काम करायचं आहे भविष्यात की माझं कामच नाही वाटलं पाहिजे. हा आला, बोलला आणि गेला. अरे हा आला आणि एकाच फॉर्म मधलं नाही, सगळ्या फॉर्म मधलं तेच करायचंय. कारण दर 10-20 वर्षांतर ना ऍक्टिंगचा फॉर्म चेंज होतो. तुम्ही बघाल तर जुने फिल्म, जुने तर मला ते क्रॅक करायला आवडेल जे 10-15 वर्षांतर येणार आहे. आत्ताच तर क्रॅक करणं ठीक आहे, तुमच्याकडे आहे, पण येणारा काळ ओळखून त्या अनुषंगानं काम करणं हे माझं ड्रीम आहे. वा, मस्त. मालिकांमध्ये तू आहेस, चित्रपटांबद्दल तुझे काय विचार आहेत? चित्रपटांबद्दल तुला आवडेल ना चित्रपट? मला आवडेलच ऑफकोर्स, पण मला ज्या लोकांबरोबर काम करायला आवडेल, सध्या ती लोक काही कामच करत नाहीयेत फिल्म मध्ये तेवढी. कारण की असं हौशी निर्माते खूप आलेत. ते म्हणजे आता काही तज्ञांकडनं आपण ऐकतो की 200-300 फिल्म्स दर वर्षाला येतात, त्याच्यापैकी 4-5 चालतात. बरं, त्या 4-5 चालतात, त्यांचंही बॉक्स ऑफिस काही एवढं नसतं. हा, एवढं नसतं. आणि नवीन लोकांना घेऊन फिल्म केली तर ती फिल्म चालेलच असं काही नाहीये. फिल्म हे ऍक्च्युली डिरेक्टरचं माध्यम आहे, ऍक्टरचं माध्यमच नाहीये. मी आता मध्यंतरी अशा अनेक फिल्म फक्त डिरेक्टरचं नाव बघून बघितल्या त्या. आणि मराठीत म्हणाल तर हिरोइझम किंवा हिरो वगैरे असं काही नाहीये. तुमची कथा छान असेल तर त्या कथेसाठी लोक जातात आणि फिल्म बघतात. मला तशा कथांचा भाग व्हायला आवडेल.
पण कसं ना, सिरियल करत असताना तुम्ही ते करूच शकत नाही. आणि मुंबईत राहायचं म्हणून मी पण त्या एका चक्रव्यूहात अडकलो खरं तर. पैसा दर महिन्याला हे ते Rolling आपलं, हां, हां. रोलिंग. आणि फिल्ममध्ये कसं सिरियलचे चेहरे नको असं एक ते जरा होतो. असतं. सिरियलमध्ये हा ओव्हर एक्सपोज झालाय. आपण मी सिरियल केली नसती तर माझं घरच चाललं नसतं. करेक्ट. तर त्यामुळे माझ्याकडे तेवढं लाविश हे पण नव्हतंच तुझ्याकडे की आलेत चित्रपट कधी? आले. पण मला ना असं असा रोल पाहिजे की तो रोल काढला तर फिल्मच पडली पाहिजे. असं मला लोणच्यासारखा रोलच नको आहे फिल्ममध्ये. आता मध्यंतरी एक फिल्म आली होती, ज्यांच्याशी त्या डिरेक्टरशी मी असंही बोललो की आपण वाचन करूया आणि मग मी सांगतो मी करणार की नाही. तो बोलला ठीक आहे चालेल. प्रोडक्शनवालाच फोन आला म्हणे की तुम्ही असं काय वाचन करून काय ठरवणार आहे तुम्ही फिल्मचं? म्हटलं अरे मी बघेन त्याच्यात माझा रोल किती खरंच महत्वाचा आहे का नाहीये. हां. माझं पण मी स्वार्थी आहे त्या बाबतीत. मी बघणार, मी तुम्हाला मोठं करायला मी कशाला तुमच्या या मंडपाचा बांबू, मला नाही इच्छा त्याची. मी स्वतःचा मंडप उभारेन. हं. तर म्हणून मी त्याला हे बोललो की मी विचार करून वाचून वगैरे. तो बोलला अहो पण एवढा वेळ नाहीये. म्हटलं मग मी नाही करत फिल्म. मी त्या क्षणी सांगितलं मी नाही करत फिल्म. त्यामुळे मला असं काही दुसऱ्याच्या ह्याच्यात जाऊन छोटं मोठं करायची खरंच इच्छा नाहीये. रोल छोट्या मोठ्याबद्दल नाही म्हणत आहे, त्याची जी खोली आहे Length, या. हा लेंथ पेक्षा पण खोली म्हणतो, रुंदीपेक्षा ती खोली जर का असेल एखाद्या रोलसाठी तर मला करायला आवडेल. पण सिरियल करताना ते आणि हे नाही ते होत. सगळं जमत दोन्ही नाही गोष्टी नाही आणि ते क्रॅक करणं पण जरासं अवघड आहे. मग यू थिंक आपल्याकडे ग्रुपिझम आहे? आहे ना, आहे ग्रुपिझम आहे. हं. म्हणजे ते काय बाहेर आता मी त्यांच्या ग्रुपमध्ये गेलो तर मला ते हट 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 असं नाही करणार ते, पण मला ते ग्रुपमध्ये जायला लागेल. त्यांच्यात जाण्यासाठी एक तर काय ना, आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ना, प्रोडक्शन हाऊसेसच कास्टिंग करतात, डिरेक्टरच कास्टिंग करतो. म्हणजे शेवटी त्यानेच करावं, पण कास्टिंग डिरेक्टर किंवा कास्टिंग हब असं काही नाही. जसं हिंदीत मुकेश छाबरा आहे किंवा काही आहे, तर त्यांच्याकडे आपण ऑडिशन देतो, आपल्या लिंक असतात, सगळं असतं. मग तो माणूस सांगणार 10 डिरेक्टरला की आमच्याकडे हा ऍक्टर आहे, तुम्हाला हवा आहे का? आपल्याकडे तशी पद्धतच नाहीये. Correct. एक निर्माता येतो, दिग्दर्शक येतो, त्याच्या ओळखीतल्या 4 लोकांना घेतो, फिल्म काढतो, कधी येते कधी जाते कळत पण नाही. तर ज्या दिग्दर्शकांबरोबर मला काम करायचंय त्यांना मी येत्या काळात अप्रोच करेन. तू करशील? हो 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 आणि हे छान आहे ना, म्हणजे मी अनेकांना बोलताना ऐकलंय की आपण मागावं काम एखाद्याकडे. हो हो हो. खूप जण काम मागायला लाजू नये वगैरे लाजू नये असं वगैरे म्हणतात. आणि हां. मलाही त्याच्यात काही एका डिग्निटीने आपण काम मागूच शकतो. आणि पण मला कधी कधी काय वाटतं माहिती का, ह्याच्याकडे काम करायला ना मला असं जाण्यापेक्षा ना मी 4 कामं करतो, चांगली मग कामं हे घेऊन मी त्याच्याकडे जाईन जाशील. की तो माझ्याकडे बघताना की नाही हा असा ऐरा गैरा नाही याने 4 कामं केलेत. म्हणून मी आतापर्यंत खूप जणांना टचच केलेलं नाहीये, कारण की मला एक बॅगेज घेऊन जायचं की बॉस मी पण थोडंफार काम करून केलंय, आलोय, मला केलंय. काम माहिती आहे. हं, हं, हं. तर त्यासाठी मी खूप लोकांना टच केलं नाहीये, पण मला आवडेल त्यांना टच करायला. आणि ती लोक पण तशी आहेत, आहेत तशी. ओके, ओके. पण या अख्ख्या जर्नीमध्ये ना अनेक लोक असतात जी आपल्याला फार चांगल्या गोष्टी शिकवत असतात, उत्तम मार्ग दाखवतात. काही लोक असतात की जो मगाशी तू उल्लेख केला की करिअरच घडणार नाही असं सुद्धा बोलणारी लोक असतात. सगळेच काही चांगले नसतात. पण तुझ्या लक्षात आहेत या 10 वर्षातली लोक आवर्जून की आज चेतन वडनेरे जे काही आहे त्यांच्यामध्ये त्यांचा थोडाफार का प्रमाणात हातभार आहे, तर ती कोण कोण माणसं सांगशील आज या निमित्तानं मला? सगळ्यात मोठं नाव तर मी प्रवीण काळोखेंचं घेईन, माझे नाट्यगुरू. हं. त्यांनी म्हणजे जे चुकीचं करत असेल ते माझं जे उत्तम असेल ते त्यांचं. हो, कारण गुरु म्हटलं तर मग आपले दोष पण त्याच माणसाने शिकवले असं व्हायला नको. बरोबर. तर त्यांचं मी एक नाव घेईन. कारण ते नसते मी नाशिकमध्ये दुसऱ्या संस्थेत गेलो असतो तरी मी इथे आलो नसतो. कारण मी नाशिकचे खूप लोक बघतो आता, पण ते इथे येण्यासाठी जे क्वालिफिकेशन लागतं ना तुम्हाला, एक जी चाळणी लागते मुंबईत, कुठल्याही शहरातनं जो माणूस मुंबईत येतो ना, एक चाळणी लागते. मग त्यात तुम्ही जर का टिकण्याची तुमच्यात ताकद असेल तर तुम्ही टिकता, नाही तर तुम्ही गळून जातात बरोबर आहे. त्यातनं. तर ती ताकद मला त्यांनी दिली, तर पहिलं नाव त्यांचंच आहे. आणि सगळेच दिग्दर्शक ज्यांच्याबरोबर मी आतापर्यंत काम केलं त्या सगळ्यांचंच श्रेय आहे त्याच्यात. पण असं कुठला एक माणूस नाही. त्यानंतर मुंबईत आल्या, मुंबईत सगळे प्रोफेशनलिस्ट, आला सीन केला गेला, आला सीन केला गेला, असं त्याच्यावर असं नाही कुठलं. पण तुझं फ्रेंड सर्कल आहे इथे कोणी मुंबईमध्ये? हो आहे, इंडस्ट्रीमध्ये आहे, पण मी फार असा रमत नाही मी. म्हणजे फुलपाखरूची गँग अजूनही आमची आहे, तेवढंच हे आम्ही भेटल्यानंतर फोटो पण टाकत नाही कुठे, काही असं काही नाही. पण बाकी मला नाईट आउट करायला नाही आवडत.
मला कामाव्यतिरिक्त भेटायला जायला नाही आवडत. अदरवाईज मी नाशिकला असतो काम नसेल तेव्हा. आपण भेटूया रे, मग नाईट आउट करूया, असं माझं नाही होत. मग पहिल्यापासूनच नाही होत माझं. ओके. त्यामुळे तिकडे ज्या मैत्री घडतात ना नाईट आउट मध्ये, ते माझ्या मिस झाल्यात. पण मला काय त्याचा पश्चाताप नाही, मी ते करायला आलोच नाही मुंबईत. ओके. सो शेवटचा प्रश्न मला सांग चेतन, तुझ्या मते आत्तापर्यंत अजून तर बरंच काम करायचं आहे तुला, बऱ्याच लोकांना तुला टच करायचं आहे, पण मला सांग तुझ्या मते तुझ्यासाठी टर्निंग पॉईंट काय ठरला मुंबईतला? कोणता दिवस, कोणती भूमिका जी टर्निंग पॉईंट ठरली आणि आता जे काही आहे ते त्याच्यामुळे, ते काय होतं? नाही, अजून यायचंय. मग ते नाही आलंय? नाही आलंय ते अजून. टर्निंग पॉईंट म्हणजे असं की ज्याची मी अपेक्षाच ठेवली नाही आणि ते काहीतरी घडलं आणि तिथून पुढे काहीतरी. आतापर्यंत जो काही प्रवास आहे तो सगळा माझा एक्सपेक्ट केलेलाच आहे. त्याचा मला सगळा अंदाज होता. असं काही एका रात्रीत असं काहीच झालं. मी तुला बोललो असं 2013 पासून मला दरवेळेस अंदाज येत गेला, मी हे करायचं असेल तर मला हे करायला लागेल. ते हे सगळं कॅल्क्युलेटेड आहे आतापर्यंतचं करिअर माझं. त्यामुळे तो टर्निंग पॉईंट अजून आला नाहीये. ओके. तो यावा लवकर असं मला डिपेंड्स, तो वाटतंय. कधी येईल काय येईल माहित नाही. अगदी पण आता सगळं कॅल्क्युलेटेड आहे माझं. म्हणजे ब्रेक घेणं, थांबणं, दुसरं काम येणं, ह्या चॅनलवरचं हे, त्या चॅनलवरचा तो प्रोजेक्ट, सगळं कॅल्क्युलेटेड आहे. असं अचानक. आणि विकी कौशल मध्यंतरी फार छान बोलला होता, तुमचे फक्त एक फोन कॉल अवे असतात तुम्ही तुमच्या टर्निंग पॉईंट पासून. तो कधीही फोन वाजेल आणि उद्या काय करतोयस, मग इथे येतोस एकदा, मग आलो आणि तिकडनं काहीतरी झालं, तर ते कधी होऊ शकतं. वाव, ऑल द व्हेरी बेस्ट तुला त्यासाठी. चेतन, मला खूप छान वाटलं. अनेकदा आपण इंटरव्ह्यू केलेत, अनेकदा गणपतीचा इव्हेंट, मी सेटवर आली, वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्यात, पण जसं मी तुला फोनवरही बोलले की प्रत्येक कलाकाराचा एक प्रवास असतो. कारण प्रेक्षकांना दिसताना हे दिसतं की अरे यांना सहजपणे मिळालंय काम, पण ते तसं नसतं. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये काहीतरी एक मेहनत करून यावी लागते, तेव्हा इकडे एक लीड मिळतो आपल्याला, आणि ते आज उलगडलं. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. नवीन मालिका आहेच आणि त्याचबरोबर तुझे विचार ऐकल्यानंतर अजून छान छान कामं तुला मिळू देत. ऑल द व्हेरी बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू सो मच. मी आधीच तुला म्हणालो, खरं तर मी ऐकण्याच्या फेजमध्ये, बोलण्याच्या फेजमध्ये नाहीये अजून, म्हणून मी तुला बोललो होतो की इंटरव्ह्यूची घाई होते काय, मला असं वाटलं. पण मी गप्पाच मारायला आलो होतो आणि गप्पाच मारल्या. काही जास्त बोललो असेल तर तू ते सांभाळून घे. अजिबात जास्त नाही बोललास तू. मला फार छान वाटलं सगळं तुझ्याबद्दलचं ऐकून. आणि आय एम शुअर की अनेकांना माहित नसेल तुझ्या या प्रवासाबद्दल, नसेल माहिती. येस, थँक्यू आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.